चला. तर पहा, ज्यावेळेस हा आला ना, तर तुम्हाला माहिती आहे सध्याचं वातावरण, तुमच्या डोक्यामध्ये अनेक विचार असतील. हा क्लास लावायचा, तो क्लास लावायचा, कॅप्सूल बॅच लावायची, इंडिव्हिज्युअल लावायचं, हा काय म्हणते, तो काय म्हणते, यांची फीज एवढी, त्यांची फीज तेवढी, हा 2000 कमी घ्यायला तयार आहे, तो 5000 कमी घ्यायला तयार आहे. सगळं फोकस तुमचं त्याच्यामध्येच आहे. तुमचा फोकस इकडे नाही आहे. फार कमींचं असेल, अरे यार माझे ना 10,000 जास्त गेले तरी चालतील, फॉर एक्झाम्पल. गेले नाही असं नाही म्हणत मी, पण ना माझं नुकसान नाही झालं पाहिजे, माझं वर्ष वायाने गेलं पाहिजे, है ना. मला जर 10 मार्क जास्त भेटले, 10 मार्क्सनी ते यार MBBS जाते, 10 मार्क्सनी जर MBBS गेलं तर गेलं तुमचं वर्ष. पुढे त्या 10,000 रुपयाला तुम्ही पाहता, विचार केला तर बरोबर आहे. म्हणजे त्या 10,000नीच वर्ष जाते किंवा जात नाही असं नाही मला म्हणायचं, एक एक्झाम्पल म्हणून मला म्हणायचं आहे की फोकस कोणत्या गोष्टीवर करायचं है ना. तर हा इतका बिनधास्त होता ज्यावेळेस हा आमच्याकडे आला. मी तर थँकफुल आहे त्यांच्या पेरेंट्सचा आणि याचा पण, यांनी 100% सर तुम्ही सांगाल तसं मी करायला तयार आहे, बरोबर आहे. 100% ट्रस्ट त्याने ठेवला. हा पहिले अकोल्याला पण होता, त्याने तिथे पण पाहिलं, पण तो इतका समाधानी आहे आता इथे आमच्या टीमवर, आमच्या टीमवर्कवर. ओके, तर त्याचा मी थँकफुल आहे. काही जण आणखी होते, मग हा MBBSला चालला, ती गौरी MBBSला चालली, आणखी असे 3-4 वर्गात विद्यार्थी होते की त्यांनी जर जसं याच्या पेरेंट्सने ऐकलं आणि 100% विश्वासाने ऐकलं, किंतु परंतु नाही ठेवलं. त्याने जर किंतु परंतु ठेवलं असतं ना, आज हा MBBSला नसतं. तुम्हाला सांगतो मी, इकडे तिकडे इंडिव्हिज्युअल बॅचेसमध्ये जर फिरत राहिला असता ना, पुन्हा NCERT घेतलंही नाही. जसे मी जसं करून घेतलं, पेपर्स म्हणजे झाले पाहिजे म्हणजे झाले पाहिजेच, तर टीचर करून तसे करून घेतले, पेपरची लेवल बरोबर चेक करून घेतली, ह्या सगळ्या गोष्टी आपण करून घेतल्या, बरोबर आहे. तर पण सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर होता की यांनी त्यावेळेस ठेवलेला विश्वास. त्या विश्वासामुळे आज आमच्याही क्लासला एक MBBSचा रिझल्ट मिळाला. गौरीने पण तसाच विश्वास ठेवला होता. ज्यावेळेस गौरीचे पालक आमच्याकडे आले होते ना, तर ते एकदम 100% कॉन्सन्ट्रेशनने आले होते. पण अनफॉर्च्युनेटली त्यावेळेस कोरोना आला, त्यामुळे थोडासा प्रॉब्लेम झाला. आणखी एक आशिष वानकडे आहे, त्याला 561 मार्क्स आहेत, बरोबर आहे. तोही कॅप्सूल बॅचचा विद्यार्थी आहे. तर त्याला तुमच्यासोबत प्रेझेंटच आहे. तुमचे ज्याही क्वेरीज असतील तुम्ही त्याला विचारू शकता. आणि ॲडमिशनच्या बाबतीतही, क्लासेसच्या बाबतीत, एक्झामच्या बाबतीत, प्रिपरेशनच्या बाबतीत, ओके, आमच्या टीमवर्कच्या बाबतीत. आणि इथे जे आपण ॲटमॉस्फिअर मेंटेन केलं आहे ना, बघा काय होते माहिती आहे का, एक लक्षात घेण्याचा प्रयत्न करा तुम्ही. अकोटमध्ये ना सगळं डिस्ट्रॅक्टेड वातावरण होतं आणि अजूनही आहे. कोणाला काही सांगावं ना, तर ते तुम्हाला आता काही माहीत नसते एवढं, पण तुम्हाला असं वाटते की तुम्हाला तुमचा ट्रस्टच नाही आहे. तुम्हाला असं वाटतं सगळेजण चिटिंगच करतात, कारण की खूप जण चिटिंग करतात. तर आणखी जो ज्याला पाहतो आपण, आपल्याला रस्त्याने 4 चोर भेटले ना, 5वां चोरच असणार. 4 चोर जर रस्त्याने भेटले तर वाटतेच ना, हाही चोरच असणार बेटा, बी अलर्ट. ठीक आहे. तर असं ॲटमॉस्फिअर आहे. त्यामुळे तुमचं की 100% चुकीचं नाही आहे, पण ना काय आपण फॅक्टर्सवर विचार करायला पाहिजे, काय नाही, बरोबर आहे. हे यांच्याकडून आपल्याला शिकण्याजोगतं आहे. त्यांनी आपल्याला खूप चांगला रिझल्ट दिला. ओके, तर तो त्याचंही मनोगत व्यक्त करेल. क्लासेसबद्दल असेल, त्याच्या अभ्यासातले अडथळे जे आले त्याच्याबद्दल असेल, फ्रेंड सर्कलबद्दल असेल, बरोबर आहे. मध्ये मध्ये अभ्यास करत येताना असं वाटतं आपल्याकडनं होणार की नाही होणार, डिमोटिवेट आपण होतो. तुम्हाला आता काही नसेल वाटत. आता तुमचं तर सध्या इकडे फिर तिकडे फिर, तुम्ही तीर्थयात्रा करून राहिले सध्या, है ना. मग कोणता देव पाहते तुम्हाला असं वाटणार. आणि देव काही मेहनत शिवाय पावणार नाही, बरोबर आहे. आमची मेहनत लागेल, तुमची मेहनत लागेल, ॲटमॉस्फिअर लागेल. इथे आम्हाला लायब्ररीचा, टीमवर्कचा खूप फायदा झाला. दिवसभर असायचा हा, दिवसभर. तुम्हाला मी याची थोडक्यात स्टोरी सांगतो की हा 6:30ला निघायचा घरून. किती वाजता? 6:30ला डबा घेऊन. ऐका, त्याच्या मेहनतचं फळ त्याला मिळालं. 7:30ला इथे पोहोचायचा. 7:30 पासून 11:30 पर्यंत एकाच ठिकाणी निवांतपणे आमचे क्लासेस व्हायचे. मी यांची बॅच फुल एन्जॉय केली. तुम्हाला काय सांगायचं, खूप एन्जॉय केली. आणि तुम्हाला आणखी एक सांगतो, मी तुमची बॅच तेवढीच एन्जॉय करणार आहे. मला फक्त मागच्या वर्षीच बॅच भारी गेली. त्यांचे 2 वर्ष कोरोनात गेले, त्यांना काहीच नव्हते. बरं, काही नव्हते, ते डिसिप्लिन फार खराब. त्यांच्या तोंडावरही म्हणतो मी की त्यांचं काही आपण हे नाही करून राहिलं, पण आता तेही आणले मी लाईनवर. आता ते तुमच्यासारखे बसतात, बरोबर. तुम्ही तर आताच असे बसून राहिले. तुम्हाला तर मोल्ड करणं एवढं सोपं आहे आणि तुमच्याकडून रिझल्ट काढणं फारच सोपं आहे. तुम्हाला तुमचा चेहरा पाहून मी सांगतो की काय करणं, कुठे भारी आहे, कुठे इझी आहे, काय होऊ शकते म्हणून, बरोबर आहे. तर हा 6:30ला निघायचा, 7:30ला इथे यायचा, 11:30 वाजेपर्यंत क्लासेस करायचा. थोडासा डाऊट वगैरे विचारला की लायब्ररीत दिवसभर अभ्यास करायचा. जेवणाचा टाइम झाला, परत
बोर झाला, 1-2 तास बसल्यानंतर 5 मिनिटं खाली आला, असं नाही खाली आला तर अर्धा घंटा गोष्टीच करत बसला. नो, त्यांनी त्याच्या टाइमला इम्पॉर्टन्स दिलं. आपण आपल्या टाइमला इम्पॉर्टन्स दिलं पाहिजे. नाही तर कोणी कॉलेजमध्ये बोलावते तुम्ही जाऊन बसले 2 तास प्रॅक्टिकलच्या नावानं. कोणी मध्ये इकडलं तिकडं तिकडलं इकडे सगळं गडबड करून टाकले. बरोबर आहे. 2 ट्युशनच्या मध्ये 2-2 गॅप, या ट्युशनच्या मध्ये गॅप, त्या ट्युशनच्या मध्ये गॅप, गेला टाइम आपला. बरोबर आहे. बरं, तुम्हाला टाइमचं इम्पॉर्टन्स पाहिजेच पाहिजे. आणि एक लक्षात घ्या की समजा समजा मी म्हणत आहे की तुम्ही अभ्यासात थोडे कमी असाल, तुमचा ग्रास्पिंग पॉवर कमी असेल, तुम्हाला एखादी गोष्ट प्रिपेअर करायला थोडा वेळही लागत असेल, तर याला समजा जर 1 तास लागला असेल तर कोणाला 1.5 तास लागेल. करू ते शकता. मग तो 1.5 तास येईल कुठून? तुमच्याकडे टाइम अवेलेबल असला पाहिजे. तुम्ही तुमचा टाइम घालवला नाही पाहिजे, है ना. टाइमला खूप इम्पॉर्टन्स द्या. आत्तापासून टाइमला इम्पॉर्टन्स द्या. सध्या आता क्लासवर्क नाही आहे तुम्हाला खास, है ना, पण पुढे पुढे आता वाढत जाणार आहे. मग क्लासवर्क नाही तर एकदम आराम करायचा. वेगवेगळ्या बुकमधून आपण जे शिकवतो ते पहा, युट्यूबवर टाकून पहा. पोटेन्शियल एनर्जी टाकायची युट्यूबवर, तर तुम्हाला समजेल की अरे बापरे, सरांनी आपल्याला खूप चांगलं सांगितलं, है ना. ओके, तर मी बराचसा बोलत राहणार आहे. तर आपण शिवाचं मनोगत घेऊ थोडं. नंतर आम्हाला हा चान्स नाही भेटणार. आणि वेळाला तर हा कलेक्टर होणार, लक्षात ठेव. डॉक्टर तसं नाही. सरांना सांगितलं तसं इंट्रो पण देऊन देतो शिवा धुमाड्यावर मी. तर सगळ्यात पहिले आता तुमचं साहजिकच आहे भाऊ की आता आपण इकडे तिकडे येणं असं 15 दिवस आहे तुमच्याशी टाईम, इकडे तिकडे पाहून घ्या बरोबर. पण माझ्या हिसाबी इथंच आहे एक नंबर समजा पहिले ना ते पहिले तू कसं केलं, काय केलं, त्यांच्या ज्या डिफिकल्टीज असतात ते जसे भरकटतात अभ्यास करत लेखाचे, किती सांगा आपण, है ना. आपल्याला हो म्हणतात, घरी गेल्यावर दगड तसेच येतात. त्यावर आपल्याला बोलायचं. तर आता समजा तुम्हाला एक गोष्ट सांगतो. आता मी 11वीतच होतो, मला काही समजे नाही एवढं. समजा 10वीतून जस्ट पास झालो. तो कोरोनाची बॅच होती आमची पण. तर आलो अकोल्याला गेलो. तर पहिले अकोल्याला तर काहीच समजे नाही, काही नाही, एकदम हुल्लडशी झाली मी तिकडे. तुम्हाला मग एक गोष्ट सांगतो पहिले की हा एकदम सिंपल. आणि त्याला मी सांगितलं आहे की बेटा तू जसा आहेस ना बिलकुल तसाच राहा. माझं आहे, तू ये, बरोबर आहे. जे आहे ते आहे, माहीत तर माहीत आहे. माझं माइंड जे आहे कोण नेणार आहे का? बी नॅचरल. आणि मी पण शिकलो या गोष्टी. बी नॅचरल, बरोबर आहे. फालतू शहाणपणा शिष्टपणा मारण्यात की अर्थ नाही भाऊ. बरोबर आहे. माझं 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 नीटमध्ये किती मार्क्स भेटले? 250 मार्क्स. माये तुझे लेखाचं विकाचं. नीटमध्ये किती मार्क्स भेटले? 650 मार्क्स. फरक आहे ना. कोण काय करणार आहे? जे आपलं आहे ते आहे. आपली लँग्वेज आहे, बिनधास्त बोलायचं. आपली मला माहित आहे आपल्या भाषेत सांगितलं सगळेजण बरोबर समजते ना. आपली भाषाच तशी आहे, नाही काय. अकोल्याला जाऊन मग वापस आलो. मग इथं कोणतरी सांगितलं भाऊ दांदाडे सरचे आहे कॅप्सूल बॅच वगैरे वगैरे. मग मी म्हटलं चला आता जाऊन पाहा, नाहीतरी अकोल्याहून वापस झालो आता काही होणार नाही अशी आशा होती तेव्हा. मग आलो इथं 8-10 दिवस थांबलो. पहिले तर बिलकुल म्हणजे असं काही माइंड एकदम फ्यूज झालता. मग मी म्हटलं नाही गळ्या 1-2 पे. मग 11व्या दिवशी जेव्हा आलो तेव्हा काही ना काही असं घुसलं डोक्यात, नाही बा आता समजून राहिलं आपल्याला. आणि मेन म्हणजे सरनं जे फिजिक्स शिकवलं, सर म्हणजे बेसिक फाउंडेशनपासून आपल्याला फिजिक्स शिकवतात. कोणतंही समजा आता विचार कसा करायचा, लॉजिक कसं डेव्हलप होते ते सरनं आम्हाला शिकवलं. कारण की आता ऑनलाईनमध्ये जर तुम्ही पाहायचं तर डायरेक्ट आता इथं हा फॉर्म्युला लागते, आपल्याला फक्त असं शिकवलं जाते की इथं हा फॉर्म्युला लागते, हा फॉर्म्युला तुम्ही ध्यानात ठेवा. आणि किती सारे असे फॉर्म्युले असते, एवढं थोडी आठवण राहते काही पण. आता मग सरनं आम्हाला एकदम बेसिकपासून बेसिक फॉर्म्युले असते, फोर्सचं झाला वेगळे वेगळे जे असे फॉर्म्युले आहेत बेसिकपासून शिकवलं. लॉजिक आमचं डेव्हलप करून दिलं. आणि विचार कसा करायचा हे एक इम्पॉर्टंट पॉईंट आहे की गळे आपल्याला विचार कसा करायला लागते, क्वेश्चन आहे काही त्याचं आपले एकदम त्याचं स्ट्रक्चर वगैरे समजलं पाहिजे, ते सरनं शिकून दिलं. आणि त्याच्यामुळे एवढा प्रभाव झाला की नाही. ते स्टार्टिंगचे दिवस जे होते समजा 1-2 महिने स्टार्टिंग जे असतात ते इम्पॉर्टंट असतात. आणि ते जर तुम्ही टाइमपासमध्ये घालवले तर तुम्हाला थोडंसं हे होणार. पण आपण काय करू की याच्यासोबत क्वेश्चन आन्सर थोडंसं करू, बरोबर आहे. तर पहिला जो याचा पॉईंट होता की हा जो अकोला सोडून आला, बरोबर आहे, त्याचं थोडक्यात आपण कारण समजून घेऊ. म्हणजे प्रत्येक पॉईंट असा क्लिअर होत जाणार. जशी आम्हाला बोलायची सवय आहे, तुम्हाला बोलावलं तशी सवय नाही असणार कदाचित. अकोला सोडायचं काय कारण होतं? मी सगळ्यात पहिले समजा ललित ट्युटोरियल पाशी गेलतो. जस्ट ट्रायलसाठी गेलतो समजा. ते स्टार्टिंगलाच तिथं 10,000 रुपीज मागून राहिले. ते म्हटलं बापा रे लय दोन काय आता. आपल्याकडे तर काहीच नसते सुरुवातीला. नाही, सुरुवातीला काहीच नसते. पण मग ते चांगले नाही आहे.
देणं चांगलंही आहे, कारण की वेन यू पे अटेन्शन, हम्म. हे गोष्ट चुकीची नाही आहे. मला वाटते आपल्याकडे ते चुकीची फंड आहे. काही नाही एवढे तुम्हाला लिबर्टी असली पाहिजे. म्हणजे काही दिलेलं असलं ना तर आपण अटेन्शन करतो, एकदम ऑप्शन राहिले झोपूनच राहिले, काय चालणार आपलं, बरं काहीच नाही दिलेलं आहे हो पुढे आहे ना. म्हणून वेन यू पे अटेन्शन महत्वाची गोष्ट आहे. त्यांचं काही चुकीचं नाही आहे, चांगलंच आहे. मग बरं पुढे काय झालं मग? मग तिथं गेलो समजा, तर तिथं काय होतं, एका एका सब्जेक्टला मल्टिपल फॅकल्टीज होती. आणि त्याच्यात समजा फिजिक्सचं एक लेक्चर चालू आहे, समजा कोणतं युनिट डायमेन्शन लेसन चालू आहे, तो लेसनही चालू होता आणि दुसरा कोणता लेसन ते चालू होतं. म्हणजे ॲट ए टाइम आपले 2 लेसन चालू होते तिथं. आणि हे असं झालं तर आपला पुरं म्हणजे फ्यूजच उडून जाते. आपण डायरेक्ट डिमोटिवेशनमध्ये चालला जातो किंवा आपल्याला काही समजून राहिलं की नाही. त्याच्यामुळे मला तिथं काही चांगलं नाही वाटलं. मी तिथं एवढा डिप्रेस झालतो, म्हणजे आता माझ्या 10th चांगला स्कोर होता, तर मग म्हटलं आता काय आपल्याला काही इथं येऊन नाही राहिलं. मग मी घरी आलो वापिस, सरच्या इथं आलो मग. हा आता ना तू थोडंसं मला सांगतो, एक एक पॉईंट मी पण थोडासा एक्सप्लेन करून सांगतो की बा ॲट ए टाइम जर 2 चॅप्टर सुरू राहिले आपले, बरोबर, ॲट ए टाइम जर आपले 2 चॅप्टर सुरू राहिले, तुमची डेव्हलपमेंटच होणं नाही. त्यामध्ये असा एखादा विद्यार्थी असतो की ज्याला ते जमून गेलं, त्याला जमून गेलं, त्याचे चान्सेस कमी असतात. तुम्ही बघा ॲट ए टाइम 2 चॅप्टर, तुम्हाला 2 चॅप्टर शिकवल्या जाऊ शकतात, 2 काय तुम्ही 3 शिकणार. पण केव्हा? जेव्हा तुम्ही बेस बनला तुमचा आणि शेवटचे दिवस आहेत, 3-4 महिने राहिले, 1 वर्ष निघून गेलं, तर तुमचे 2-3 चॅप्टर होऊ शकतात. पण बाहेर बहुतेक वेळेस काय होते की फिजिक्सचे 2 चॅप्टर सुरू, केमिस्ट्रीचे 2 चॅप्टर सुरू, आणि बायोलॉजीचे 2 चॅप्टर सुरू, मॅथमॅटिक्सचे 2 चॅप्टर सुरू. बापरे, 6 चॅप्टर. 6 चॅप्टरमध्ये तुमचा कॉन्सेप्ट बनणंच नाही, तुमचं लॉजिक बनणंच नाही. आपण एक चॅप्टर घेतलं की त्या एक चॅप्टर 2 वेळा घेतला चालते. सकाळी तुम्ही एक चॅप्टर घेतला आणि दुसऱ्या पिरियडमध्ये एक चॅप्टर घेतला तर तोच पॉईंट कंटिन्यू राहतो. पण पहिला वेगळा, दुसरा वेगळा, तर तिथे तर कोलॅप्स होते स्ट्रक्चर. म्हणजे याला जे तिथे फिलिंग आलं त्याचं सगळ्यात महत्वाचं कारण हे आहे, ॲट ए टाइम 2 चॅप्टर सुरू करणं. बरोबर आहे. आणि 2 चॅप्टर का, मी तर पहिलेही चॅप्टर सुरू नाही करत तुमचा, बरोबर आहे. पहिले यांचं बघ, मी आपण काय करून आलो यांचं की पोटेन्शियल एनर्जी काय असते, ते कसं करता येणार, ह्या गोष्टींना यांना विचार करायची सवय लागून राहील. ओके, तर चला, तर त्या कारणाने हा इथे आला आणि नंतर मग हा इथे आला, आपल्याकडे आला. तर आपल्याकडे आल्यानंतर काय झालं? आता इथं आलो तर मी इथंच थांबून गेलो, कारण की मला इथं खूप चांगलं वाटलं. कारण की सरनं जे लॉजिक एकदम मस्त डेव्हलप करून दिलं. आणि माझे फ्रेंड्स होते अकोल्याले, ठीक आहे. तर 1-2 महिन्यानंतर आमचं थोडंसं हे झालं, गोष्ट झाली. तर त्याचे जे प्रश्न होते ते मला जमून राहिले, पण त्याला जमून नव्हते राहिले. मग आता मला वाटलं गड्या अकोल्याला जाऊन मग तेही येऊन नाही राहिलं, मला अकोटात येऊन राहिलं. म्हणजे इथं काहीतरी आहे ना, म्हणजे असं आपल्याला सर्व क्वेश्चन येऊन राहिले व. तर मग मी म्हटलं नाही, वी हॅव टू ट्रस्ट अँड वी हॅव टू बिलीव्ह इन देम. मी यांच्यावर विश्वास ठेवला, 100% ट्रस्ट केलं. सरनं जे जे म्हटलं मला मी ते केलं एकदम. म्हणजे तू हे कर बाबा, तू ते कर, मी तेच ते केलं. आणि सरच्या पिरियडमध्ये अटेन्शन एकदम, म्हणजे फोकसनं लक्ष द्यावं लागते. तेव्हा कुठे तुम्हाला समजा समजते की बाबा आपल्यासंग काय होऊन राहिलं, सर काय बोलून राहिले, तेव्हा कुठे तुमचं म्हणजे त्याच्यात मन लागते. मग पुढे एकदा तुमचं फिजिक्सचं स्ट्रक्चर फाउंडेशन डेव्हलप झालं, मग केमिस्ट्रीचं म्हणजे उलचं कसं राहते समजा. जे सगळ्यात मोठी डिफिकल्टी नीटवाले जे ते फिजिक्समध्येच जाते, है ना. फिजिक्स हार्ड वाटते ना तुम्हाला? म्हणजे याचं म्हणणं आहे म्हणजे की फिजिक्सचे लॉजिक डेव्हलप जे होतात तेच तुम्हाला केमिस्ट्रीमध्ये भरपूर उपयोगात येतात. आपल्याकडे केमिस्ट्रीचा याचा जो रिझल्ट चांगला आला, मग फिजिक्सचे जे लॉजिक आहे फिजिकल केमिस्ट्रीमध्ये पूर्ण वापरलं जातं. बरोबर आहे. फिजिक्स चांगलं करा तुम्ही, डेफिनेटली फिजिकल केमिस्ट्रीमध्ये तुमचा रिझल्ट. ऑर्गॅनिकची जनरली कोणाला अडचण नसते, अडचण असते फिजिकलमध्ये. फिजिकल केमिस्ट्रीमध्ये कॅल्क्युलेशन्स असतात. अरे आपली कॅल्क्युलेशन करायची मेथड, आम्ही कधी लॉग टेबल वापरला नाही, कधी कॅल्क्युलेटर वापरलं नाही. किती किचकट प्रॉब्लेम असू द्या, आम्ही त्याचं उत्तर काढलं 99% वेळा तरी. बरोबर आहे. एखाद्या वेळेस जर गडबड झाली तर होऊ शकते, बरोबर आहे. जवळजवळ आन्सर असतील तर. समजून राहिलं का तुम्हाला? म्हणजे फिजिक्सच्या शिकवण्याचा इफेक्ट केमिस्ट्रीवर पण झाला. ओके. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगतो, समजा तुम्ही जर एकदम फिजिक्समध्ये अटेन्शन दिलं खूपच एकदम, तर विथिन 6 मंथ मी तुम्हाला सांगतो तुमचे क्वेश्चन जे वरवरून होते, तुम्हाला पेन उचलायची गरज नाही, तुम्ही डोक्यातच सॉल्व्ह करू शकता की बा याचा आन्सर ए आहे, याचा आन्सर बी आहे. हे सरनं आम्हाला शिकवलंच होतं, कारण की सर पण आमची तशी प्रॅक्टिस करून घेत जात, सांगा याचं मग असं होईल. ते आम्हाला इमॅजिन करून देत जात, आम्हाला व्हिज्युअलाइज होत जाते. समजा आमच्या बॅचमध्ये सर्वच होते ना आता, तर त्यांच्यामुळे 1 नंबर म्हणजे सर्व जे आहे ते चांगलं झालं एकदम. आणि फिजिकल केमिस्ट्रीची राहिली गोष्ट, फिजिकल केमिस्ट्रीमध्ये लय सारे फॉर्म्युले असे वगैरे, त्यातही सेम कॉन्सेप्टच लागते. समजा फॉर्म्युले तर अलगच असतात, पण जसं फिजिक्समध्ये आपण लॉजिक वापरतो की नाही याच्यानुसार असं होते, मग केमिस्ट्री ते तेच लागते ना सोपं.
म्हणून केमिस्ट्री फिजिकल केमिस्ट्री पण सोपी होऊन जाते त्याच्यासोबतच, जर फिजिक्स तुमचं जर स्ट्रॉंग असलं तर. आणि ते स्ट्रॉंग होते आणि ते इथंच होते माझ्यानुसार तरी, कारण की मी इथं आलो आणि इथंच थांबलो. ते माझ्या समजा गलती नव्हती. मला वाटलं आपण इथं आलो गड्या आपलं काहीतरी चुकून राहिलं, पण माझ्या ते बरोबर होतं, कारण की मी इथं थांबलो. आणि शाळेतच मला असं वाटतही नव्हतं की जेव्हा मी आलतो की नाही समजा नीटचं, तर मला काही माहीत नव्हतं. 2-3 महिने झाले मग माहीत पडलं बा नीट नावाची परीक्षा असते. काहीच माहीतच नव्हतं मला. CETच माहीत होतं फक्त. मग सरांनी विचारलं का सर नीटचं कसं काय असते, असं असते तसं असते. सरनं सांगितलं. मग मग म्हटलं मग तेव्हापासून आमचे मॉक टेस्ट व्हायचे दररोज समजा. दररोज म्हणजे दर संडेला एक मॉक टेस्ट 720 मार्क्सची असते स्पेशल. तर त्याच्यात समजा माझे स्कोर होते तेव्हा 375, म्हणजे हायेस्ट स्कोर पहिल्या 2-3 महिन्यात 375. पहिला स्कोर किती? 375. आणि आणखी एक तुम्हाला मी वास्तव सांगतो. मी माझे काही मित्र मंडळी आहेत ते बाहेर होते, त्यांना मी स्कोर विचारते म्हणे 550 स्कोर सुरुवातीला, 600. बापरे खूपच चांगला चालू आहे. मला असं वाटतं आपण इतकं शिकून राहिलो आणि यांचा चांगल्यापैकी मुलं यांचा स्कोर 350. पण मला एक कॉन्फिडन्स होता. मी सुंदरताईसोबत बोललो होतो, त्यांच्यासोबतही बोललो की त्यांना अगोदर स्कोर येतील, नंतर त्यांचे डाऊन होतील. आणि तुमचे जरी कमी असले आहे ना, याचा एकदा 425 आला, हा थोडा डिप्रेस झाला, तर बेटा चिंता नको करू, आपले पेपर थोडे टफ लेवलचे आहेत, पण तुम्हाला डेव्हलप करणारे आहेत. फायनल स्कोर याचा नंतरच्या प्रत्येक स्कोरपेक्षा जास्त होता. आणि तुम्ही विचारा तुमच्या संपर्कात जे बाहेरचे विद्यार्थी असतील, त्यांचा फायनल स्कोर अगोदरच्या स्कोरपेक्षा डेफिनेटली कमी आहे. अगोदर त्यांना खूप चांगले मार्क्स भेटले. आय डोंट नो व्हॉट इज द रिझन. बरोबर आहे, तर त्याला काहीतरी असतील. आमचे जे ख्वाजा सर आहेत त्यांनी त्याला अनालाइज केलेलं आहे बऱ्यापैकी, त्याच्या मागचं काय कारण आहे. तर पण ती एक फॅक्ट आहे. म्हणून घाबरून नका. जो सुरुवातीला तुम्हालाही कमीच मार्क्स भेटतील, पण आपण सोपे सोपे चिटिंग करणारे पेपर काढायचे का असं, किंवा तुम्हाला खूप मार्क्स भेटले पाहिजे आणि मी काल बोललो ना, भ्रमाचा भोपळा तयार करायचा का? भ्रमाचा भोपळा एक्झामच्या दिवशीच फुटला पाहिजे. तोपर्यंत भ्रमा इतके मार्क्स आपल्याला तसं नाही करायचं. आपल्याला डेव्हलप करायचं. सुरुवातीला कमी मार्क्स भेटू द्या, 50% भेटतील चालतील, बरोबर आहे, पण तुम्ही डेव्हलप व्हाल. अशा तऱ्हेचे आपले पेपर्स असतील. समजून राहिलं का तुम्हाला? ओके. तर ही एक गोष्ट महत्वाची शिकण्याजोगती आहे की पहिले सुरुवात ऐकून राहिले का तुम्हाला ह्या प्रत्येक गोष्टीचं काम पडणार आहे. सुरुवातीला याचा स्कोर 350 पर्यंत यायचा आणि तो 350चा याने उडून 650 पर्यंत नेला. ओके. आता म्हणजे 350 तेव्हा तर 600चा राऊंड फिगर म्हणजे स्वप्नच होतं एकदा. ते होईन की नाही होईन असा विचार येत जाय, पण इट्स पॉसिबल. कारण की सरना आम्हाला समजा 50 क्वेश्चनचा पेपर असते ना, त्यातले 25 बरोबर आहे, ते 25 चुकले आपले. त्यामुळे आपण डिप्रेस नाही व्हायचं. आपले काऊन चुकले, व्हॉट वॉज द रिझन, आपल्याला त्याच्यावर फोकस करायला पाहिजे ना, की आपलं याच्यामुळे चुकलं नाही गड्या, इथं फॉर्म्युला आहे. आणि ते तुमच्या एकदा ध्यानात आलं तर मग तुम्ही पुढचा पेपर त्याच्यापेक्षा जास्तच मार्क करणार. मी तुम्हाला सांगून राहिलो ना, तुम्हाला पहिल्या पेपरमध्ये जर 25 करेक्ट असतील, दुसऱ्या पेपरमध्ये 25 पेक्षा जास्त असतील, जर तुम्ही त्या पेपरला अनालाइज केलं असेल. ते पेपर अनालायझेशन जे आहे ते खूप इम्पॉर्टंट आपल्या याच्यात प्ले करते. समजा आता सगळ्यात पहिले पेपर होते, मला 20, 19 एवढेच मार्क भेटत आहेत 50 पैकी समजा. तर मग थोडं मी अनालाइज केलं, बा आपलं इथं चुकून राहिलं नाही, तिथे असं यायला असं करायला लागते. प्रॅक्टिस केली क्वेश्चनची. MCQची प्रॅक्टिस खूप इम्पॉर्टंट असते. त्याच्यामुळे मग थोडं स्कोर वाढत गेला. मग ॲट लास्ट 11 झाला आमचं. मग 12th आलो ना, तर पुरा बेस बनेल होता एकदम. म्हणजे फ्रिक्वेन्सी आमचे सरां लोकांची आमची सारे फ्रिक्वेन्सी मॅच झाली एकदम. नंतर तर रॉकेटच्या वेगाने धावायला लागला. सरनी कधी मग 12वीचा सिलेबस आमच्या 6 महिन्यातच कम्प्लीट करून घेतला. आम्हाला असं समजा सर्व समजलं की बाबा याले असं असते तसं. 12वी तर 11वीची कॉन्सेप्ट बनायला थोडासा टाइम लागते. 11वीची कॉन्सेप्ट बनले, 12वी म्हणजे एकदम पाणीच आहे तुमच्यासाठी, ते फटकन पिऊन घेता तुम्ही. असं तुमच्या संग होऊन जाईल तेव्हा. आणि त्यानंतर तुम्ही जस्ट प्रॅक्टिस करायची आणि कन्सिस्टंट ठेवायचं स्वतःला. आणि थोडं मध्ये त्याला डिस्टर्ब करून सांगतो की काय आपण काय करणार आहोत माहिती का. आता एखादा टॉपिक तुम्हाला बरोबर, एखादा टॉपिक तुम्हाला शिकवला, तर मी याच्या जवळ यासाठी जात आहे की माईक मध्ये पण माझा आवाज येत आहे. तर तसंही मी त्याच्या जवळच आहे. नाही राहू द्या. तर टॉपिक ज्यावेळेस आपण एखादा शिकवतो त्यावरचा मी तुम्हाला DPP देणार आहे. वेळ आहे त्याला अजून. DPP दिल्यानंतर तुम्ही सोडवणार. त्यामध्ये तुम्हाला अर्धे क्वेश्चन जवळपास समजू आपण की जमतील. व्हॉट अबाउट राहिलेले अर्धे? मग मी काय करणार, तो DPP तुम्हाला बोर्डवर दाखवणार पेपर आणि विचारणार पहिल्या 5 मध्ये कोणाला डिफिकल्टी आहे का. तुम्ही हँड रेस करणार ज्याने अभ्यास केला, बरोबर आहे, आणि ते डिफिकल्टी सॉल्व्ह होणार. पण तुमची डिफिकल्टी स्वतःची असली पाहिजे. कोणतरी विचारला तुमचा प्रॉब्लेम झाला, कोणतरी विचारला तुमचा प्रॉब्लेम झाला, तर रिझल्ट कोणाला तरीच मिळणार, तुम्हाला नाही मिळणार. बरोबर आहे. आपला प्रॉब्लेम स्वतःचा असला पाहिजे. आपला प्रॉब्लेम आपण विचारला पाहिजे. तर ह्यांनी ते सगळं केलं बरोबर. तुम्हाला समजून राहिलं का काय होणार आहे. इच अँड एव्हरी प्रॉब्लेम तुमचा मी सॉल्व्ह करून देणार आहे. त्याचा सर्वच विषय तुम्हाला चांगला इम्पॅक्ट होणार आहे.
दुसरी गोष्ट डिफिकल्टीज असते नाही तरी विचारायचं आहे. डिफिकल्टीज विचारायचं आहे. जसं की तुम्हाला असं म्हणजे भेव लागत असेल सरले भेटायचं किंवा आपण असं म्हणत सर काय म्हणतील अबे तुम्हाला काय खाणार आहेत का ते तुम्ही विचारा ना. जिथं तुम्हाला समजत नाही ते विचारा ना तुम्ही. बाबा मला हे समजून नाही राहिलं सर मला हे सांगा ना. सर हमेशा रेडी आहेत ना. मी तुम्हाला किती वेळा विचारलं सर खूप वेळा. जिथपर्यंत मला समजलं नाही ते प्रॉब्लेम मी सरच्या एकदम मागं सर मला हे समजून नाही राहिलं मला हे समजून सांगा तुम्ही बस. सर सांगतात येईल ना असं थोडं आहे की नाही रे तुला कोणी समजून राहिलं चालला जायचं होतं नाही तसं नाही ना. आपल्याला नाही समजून सर सांगतील वारंवार सांगतील ते सांगतातच. भ्यायचं नाही कधीच भ्यायचं नाही. डिफिकल्टी आहे सर तुमच्या मनात जे असेल विचार जो असेल की नाही सर मला असं वाटतं या प्रश्नात तो विचारायचा तो एकदा क्लिअर. आणि काही काही गोष्ट पिरियडमध्ये असे निघतात जे पुस्तकातही पेपरात येतात आणि आपल्याला तेव्हा आठवते पिरियडमध्ये नाही इकडे सरनं असं असं सांगितलं होतं. स्वतः माझ्यासंग झालेलं आहे. JEE मेन्सच्या पेपरमध्ये 2-3 प्रश्न असे होते जे पुस्तकात नव्हते पण ते सरनं सांगितले होते पिरियडमध्ये त्याच्यामुळे माझ्या ते तिन्ही क्वेश्चन बरोबर आहेत मेन्समध्ये. आणखी पहा इथे हा सकाळपासून यायचा तर लायब्ररीचा तुझ्या अभ्यासावर काय परिणाम झाला? लायब्ररी समजा मी 11 झाल्यावर जॉईन केली. 11मध्ये तर माझ्या ॲव्हरेज स्कोअर येत होता आणि सगळ्यात पहिले समजा लायब्ररी जॉईन करून 15 दिवस झाले असतील. लायब्ररीचं वातावरण एकदम मस्त की बाबा आपल्याला नाही अभ्यास आपल्याला समजा मनही नसलं अभ्यास करायचं तर आजूबाजूचे आपण पाहतो नाही गड्या हे अभ्यास करू राहिले मग आपले मन होते नाही आपल्याला अभ्यास करायला पाहिजे. आपण रिकामी येऊन तिथं बसून राहिलो इकडे तिकडे पाहून राहिलो ते अर्थ नाही काही ना. आपण येऊन इकडे एवढं मोठं म्हणजे फीचे भरून राहिलो तरी आपण इकडे तिकडेच पाहून राहिलो अभ्यास करायच्या नावावर काही. मग मला वाटलं नाही गड्या आपल्या बाजूचे अभ्यास करू राहिले आपण अभ्यास करायला पाहिजे. दॅट टाइम मी एकदम सिरियसली अभ्यास करायला चालू केलं तर म्हणजे मी जेव्हा 12th मध्ये एंटर झालो की नाही तेव्हापासून म्हणजे मी सिरियसली घेतलं की नाही बा आता आपल्याला काही ना काही करायचं आहे. 600+ मार्क्स आणायचे आहेत. तर तेव्हा लायब्ररीचा एवढा मोठा इम्पॅक्ट झाला आणि ते लायब्ररीच्या लावून 15 दिवसानं माझ्या स्कोअर सारा म्हणजे फिजिक्समध्ये मला 38च करेक्ट होतं तेव्हा ना. मला त्याच्यानंतर फिजिक्समध्ये 46 मार्क्स आले 50 पैकी. केमिस्ट्रीत माझ्या सर्वच करेक्ट होते आणि बायोलॉजी सर्व करेक्ट होते आणि ती लायब्ररीमुळेच झालं. मी लायब्ररी म्हणून लावली माझ्या लायब्ररीचा एवढा मोठा हात आहे. समजा मी जर लायब्ररी लावली नसती तर माझ्या 600च्या वरती मार्क नसतेच समजा. लायब्ररीमुळे लय काही झालं समजा. आणि मला ना मध्ये एक दिवस बोलता बोलता रिझल्ट लागल्यानंतर हा बोलला की सर म्हणे मला जर मास्कर सर अगोदर भेटले असते तर मी मेडिकलला गेलोच नसतो. तर काय काय तो काय प्रकार होता थोडं यांना पण सांग. ते सर नवीन नवीन होते. आता ते सर आलते सरने सांगितलं होतं गोल्ड मेडलिस्ट आहेत ना सर ते मॅथमॅटिक्समध्ये. तर गोल्ड मेडलिस्ट होते. मी नाही आपण बसून तो एक पिरियड तो पहिला पिरियड एवढा मास्कर सरची गोष्ट आहे समजा इट वॉज जूनमध्ये होतं वाटते ते ऑगस्टमध्ये होतं ऑगस्टमध्ये. तर तेव्हा ते सर आले आणि त्यांनी ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन लेसन पहिला लेक्चर एवढं इंटरेस्टिंग आणि एवढं खतरनाक मला तेव्हा रिअलाइज झालं जर आपण मॅथमॅटिक्स घेतलं असतं आता आपण IITत असतो सध्यानं. पण तेव्हा तसं नव्हतं. तर ते सरचं एवढं म्हणजे त्याची कॉन्सेप्ट अप्रोच जी आहे ती एक नंबर आहे आणि त्यांच्यामुळे माझ्या मॅथमॅटिक्स एवढं स्ट्रॉंग झालं की एकदम म्हणजे मला काहीच नव्हतं. माझ्या मॅथमॅटिक्स पुरं पाण्यात 11वीत मी वरतून मी जनरल सायन्स घेतलेलं होतं म्हणजे मला मॅथ आणि बायो दोन्ही होतं. तर मी फोकस तेव्हा बायोवर केला होता म्हणजे माझ्या मॅथ पुरं पाण्यात होतं तेव्हानं. तर सरनं आम्हाला एवढं चांगलं सांगितलं मला काही येत नसूनही मला त्यातलं काही समजून राहिलं तर म्हणजे हे तसं चमत्कारच झाला नाही की बाबा नाही मॅथमॅटिक्समधले याले काही येऊन नाही राहिलं तरी याले समजून राहिलं. ते सरचं अलगच आहे काहीतरी. आणि मला वाटते तुम्ही दुसऱ्या जागी मॅथमॅटिक्सची ट्युशन लावायला नाही पाहिजे. इथं जे तुम्ही जर 11th पासून जर असताना की तुमचं मॅथमॅटिक्स एवढं क्लिअर होऊन जाईल एवढं क्लिअर होऊन जाईल तुम्हाला समजा आउट ऑफचे जवळपास मार्क असते. आणि मी CETची यावेळेसची सांगतो PCMमध्ये मला एवढं स्कोअर एक्सेप्टेड पण नव्हता. समजा आता 50 क्वेश्चनचं मॅथ राहते ना मला त्याच्यातले 35 मार्क करेक्ट आहेत. 70 मार्क्स आहेत मला 100 पैकी आणि तेवढं मला एक्सपेक्टेड नव्हतं. मला वाटलं 25 समथिंग 40 मार्क्स भेटतील ना आपल्याला पण इट वॉज नॉट. म्हणजे सरनं जे सांगितलं त्याचे अप्रोच सर्व एकदम ते MCQs पण चांगले करून घेतात एक नंबर. आणि त्याचा फिजिक्सवरही परिणाम झाला मॅथमॅटिक्सचा केमिस्ट्रीवरही परिणाम झाला. पण सर अनफॉर्च्युनेटली त्यावेळेस काय झालं सर आमच्याकडे सर रिटायर झाले नव्हते. सरांची कंडिशन होती मला शिवाय येता येणार नाही. नंतर सरांचे रिटायरमेंट झाल्यानंतर त्यांच्यामध्ये खूप इम्प्रूव्हमेंट झाली खूप चांगला रिझल्ट. आणि यावेळेस बघा अकोटमध्ये ना सर्वीकडे बोंब आहे की एंट्रन्सचा पेपर सोडवताना याला एवढी प्रॅक्टिस करून सोडवताना याला आणि यांनी त्याच बुकमधून प्रॅक्टिस केली पण अप्रोच वेगळा होता. अप्रोचच्या बेसिसवर यांना ते सोडवतात. बरं आणखी एक कन्फ्युजन नेहमी असते पालकांमध्ये असते तुमच्यांमध्ये आहे बरोबर आहे.
तर कुणाला असं वाटते किंवा इंडिव्हिज्युअल बॅच बेस्ट आहे, कुणाला असं वाटते कॅप्सूल बॅच बेस्ट आहे. कॅप्सूल बॅच बेस्ट आहे जर फॅकल्टी चांगल्या असतील तर. आणि कॅप्सूल बॅचमध्ये ना मॅनेजमेंट असते, बरोबर आहे. सर्व गोष्टी आम्ही मॅनेज करून घेतो, आम्ही तशा परफॉर्म करून घेतो, अदरवाईज पॉसिबल नाही आहे, बरोबर आहे. तर त्याबद्दल काय सांगशील? व्हॉट इज द रोल ऑफ अवर कॅप्सूल बॅच इन युअर सक्सेस? कॅप्सूल बॅचमध्ये आपल्याला माहिती आहे सर्व एकाच जागी होतात सब्जेक्ट. इंडिव्हिज्युअल बॅचमध्ये आपल्याला इकडे तिकडे हिंडा लागते, त्यातच 3 घंटे चालले जातात, ते काही कामाची गोष्ट नाही आहे. आणि कॅप्सूल बॅचमध्ये इथली जी मॅनेजमेंट आहे ते खूप चांगली होती, टीचर स्टाफ पण चांगला होता आणि पिरियड बॅक टू बॅक होते. आणि सकाळची बॅच होती मेन म्हणजे. सकाळच्या बॅचचा एवढा जास्त म्हणजे प्रभाव पडतो. सकाळी सकाळी आपलं माइंड फ्रेश असते, तेव्हा आपल्याला समजते सर्व नाही. त्याचा लय मोठा इम्पॅक्ट झाला कॅप्सूल बॅचमध्ये. आणि सगळ्यात पहिला पिरियड फिजिक्स होता, त्यामुळे एकदम फाउंडेशन सर्व एकदम चांगलं झालं. कॅप्सूल बॅचमध्ये ते असतेच ना, समजा आता आपण काही झालं तरी सर्व जागीच असते ना. केमिस्ट्रीत डाऊट आला बा, याच्यात डाऊट आला, त्याच्यात डाऊट आला, सर्व जागी असते, जागीच विचारू शकतो आपण. इंडिव्हिज्युअल बॅचमध्ये तसं नसते ना, इकडे जा तिकडे जा. माझ्यासमोर होते 2-3 जण इंडिव्हिज्युअल बॅचवाले, त्याचं एवढं म्हणतात त्याचं कचरा झाला की बा मला याच्यातलं समजून नाही राहिलं, तर मग इकडे जा आणि तिकडे जा, लय प्रॉब्लेम झाले. मला एवढं प्रॉब्लेम नाही आला कारण की माझं सर्व एकाच जागी होतं ना. आता समजा कायच्या ते फिजिक्समध्ये प्रॉब्लेम आला तर सर तर इथंच होते. सर मला प्रॉब्लेम आला, तुम्ही येसान का 2 मिनिट? सर बात हजीर एकदम प्रॉब्लेम सांगायला. मग फिजिक्स. आणि आता तर आपण डिफिकल्टीसाठी ना वेगळा टाइमच ठेवणार आहोत की तुम्ही या टाइमला या आणि काही दिवसांनी, बरोबर आहे की त्या टाइमला टीचर्स अवेलेबल असतील आणि तुम्हाला सांगतील हा चॅप्टर करून या, डिफिकल्टीज विचारा, दुसरा चॅप्टर करून या. मी शेवटी यांना बसून एवढं चांगल्या तऱ्हेनं करून घेतलं, असं बसून जवळ, बरोबर आहे. बरं, ज्यावेळेस इथे ना आम्ही कमी असतो, सुनीता मॅडम इथे असतात, बरोबर आहे. तर म्हणजे तुमची इंटरॅक्शन कशी होती? म्हणजे तुला असं घरच्यासारखं वाटलं असेल किंवा काय? सुनीता मॅडम चांगला प्रश्न विचारला सरांना. सुनीता मॅडमचं सर्वांवर लक्ष असते. तुम्ही कोणाजवळ बसता, काय करता, काय नाही करत, किती लेट येता, उशिरा येता, वर्गात काय करता, पंखे पाहता की माझ्याकडे पाहता, बरोबर आहे, की पोस्टर पाहता, बरोबर आहे. खाली बोलताना कोणासोबत बोलता, कोणासोबत राहता, इव्हन कोणत्या गोष्टी करता तेही विचारते. कारण अभ्यासाच्या गोष्टी होत्या की फालतू होत्या, बरोबर आहे. फालतू जर असतील ना तर ती वॉर्निंग करते की बेटा पहा तुम्ही. आणि मी यालाही काही गोष्टी सांगून ठेवल्या होत्या की बेटा तुमच्यासाठी ही साईड डेंजरस असते, बरोबर आहे. म्हटलं ना तू ना त्या गोष्टीत पडला की फेटला समज. पण यांनी ऐकलं, 100% ऐकलं. मला कधी असं वाटलं नाही की हा कधी डायव्हर्ट झाला म्हणून. आम्ही याला अगोदरपासून अलर्ट करत गेलो, बरोबर आहे. पण यालाच नाही, बाकीच्यांनी केलं. वाटलं जाऊ द्या, मजा करायची आपल्याला, सरांचं काय म्हणणं कामच आहे. मग ते बिघडलं का? मुलींच्या बाबतीतही असंच आहे. त्यांना पण आम्ही सांगत आलो किंवा तुम्ही ना डायव्हर्ट नका होऊ, लाईफमधला चांगला पिरियड आहे हा जर खराब झाला ना तर परत दिवस वापस नाही येणार. काही जण असे आहेत की त्यांच्यातही MBBS होण्याची ॲबिलिटी होती, पण फालतू गोष्टीमुळे त्यांचं MBBS गेलं, है ना. सांगितलेल्या गोष्टी नाही ऐकणं. म्हणून ट्रस्ट ठेवा 100%. आम्ही खूप तुमच्या पॅरेंट्स नंतर आम्हाला तुमची काळजी आहे की तुम्ही चांगल्या ठिकाणी पोहोचले पाहिजे. आणि मी काय म्हणतो, तुमचे समजा एवढी मोठी लाईफ आहे, त्यातले तुम्हाला 2च वर्ष इथं द्यायचे आहेत ना. ते 2 वर्ष तुम्ही असे कामधंदे करू राहिले, मग काय फायदा? ते 2 वर्ष जर तुम्ही आता चांगले करशाल, तुमची पुढची लाईफ सेटल होणार आहे ना, त्याचा विचार करा ना तुम्ही. आता जर हे तुम्ही धंदे करशाल तर इट इज नॉट म्हणजे फेअर नाही ना. तुम्ही जर 11वी-12वीत जर तुम्ही चांगले केली तर कॉलेज लाईफही तुम्हाला जगता येणार, चांगलं कॉलेज भेटणार. आता याच्यात काही असं अर्थ नाही आहे. आणि दुसरी गोष्ट, सुनीता मॅडमचं सर्व इकडे लक्ष आहे, त्याच्यामुळे लय सारी हेल्प झाली. सुनीता मॅडम म्हणजे असं डिटेक्टिव्ह ऑफिसर होते क्लासेसचे, असं म्हणजे सर्व आपल्याला माहीत नसते बरं. मॅडम आपल्या इकडे लक्ष देऊन राहिलं, पण ते लक्ष देऊन राहिलं असतं, सर्वांच्या इकडे लक्ष असते बिलकुल. आणि मॅडमनं मला 3-4 वेळा म्हटलं, आता मी पिरियडमध्ये पहिले मस्ती करू, तेव्हा ना मॅडमनं म्हटलं तू मस्ती करू राहिला बेटा. मी म्हटलं मॅडमनं तर मला पाहिलं नाही कधी, मग कसं दिसलो मी? मॅडम माझ्या लक्ष असते म्हणे. मग मॅडमनं अन्य इथं आल्यावर असं नाही की बा कारण काय तू नसं काय इकडे आला आणि तिकडे आला. मॅडम एकदम फ्रेंडली बोलतात आपल्यासमोर, म्हणजे जस्ट ॲज अ फ्रेंड. असं काही बाहेर आलो बा आपण, एकदम घरच्यासारखी फिलिंग एकदम. बस एवढं. आणखी एक महत्त्वाचं आहे की ज्यावेळेस मला असं वाटलं की शिवाला आणखी अप्रोचची गरज आहे, तर आपल्याकडले SK देशमुख सर आहेत, केमिस्ट्रीमधले सर्वात एक्सपर्ट फॅकल्टी आणि खूपच एक्सपर्ट. तुम्ही SK देशमुख सरांचं नाव ऐकलं, तुम्ही म्हणाल की बस तुम्हालाही गाईड करायला मधोमध बोलवणार आपण त्यांना आठवड्यातून एक पिरियड तरी. त्यांच्यासाठी मी स्पेशल त्यांना बोलवलं होतं, तर त्याच्याबद्दलही थोडं काही सांग.
ते सर एकच नंबर. त्यांचा अप्रोचच लय खतरनाक आहे एकदम. म्हणजे त्याचे जे ट्रिक्स आहेत की नाही, मी तुम्हाला सांगतो केमिस्ट्री त्याच्यापेक्षा जास्त केमिस्ट्री कोणाला समजा असं एखादाच असेल की त्याच्यापेक्षा येत असेल समजा. त्यांनी एवढंसं जबरदस्त ट्रिक्स सांगितल्या की म्हणजे तर कोणती परीक्षा झाली, JEE झाली, CET झाली, त्यात मग एवढी हेल्प झाली की वरून वरूनच क्वेश्चन होत जात फिजिकल केमिस्ट्रीचे. याचं पीएच सांगा, त्याचं पीएच सांगा, याचं पेपर प्रेशर डायरेक्ट एकदम तो क्वेश्चन पाहिल्याबरोबर याचा आन्सर हे आहे. बस ते सरनं एवढं चांगलं शिकून दिलं आम्हाला. म्हणजे जजिंग करायचं एकदम म्हणजे हे माहीतच असे की या प्रश्नाचा आन्सर हेच आहे आणि तेच निघेल. त्या सरनं जसं अप्रोच डेव्हलप करून घेतला. ते सर आता समजा आम्हाला आले तर तेवढा तर माझ्या किस्मतला चांगले आले की ते आम्हाला भेटले बा तेवढ्या पिरियडमध्ये. ते नसते तर एवढं नसतं काही. त्या सरची लय मोठी हेल्प झाली आणि म्हणजे एक्सपिरियन्स सर आहे. शिवाच्या केमिस्ट्रीच्या सक्सेसमध्ये सरांचाही सिंहाचा वाटा आहे आणि सरांचं गायडन्स तुम्हाला पण डेफिनेटली लाभणार आहे. आपण लवकरात लवकर बोलू त्यांना. आणि पिरियॉडिक टेबल यांचा एवढा चांगला करून घेतला होता. पिरियॉडिक टेबल काय, इलेक्ट्रॉन ॲफिनिटी काय, एकदा मी बसलो होतो, मी फक्त मागे होतो सरांच्या, सर यांना शिकवून राहिले होते. म्हटलं बापरे, मी पण काही 5 वर्ष केमिस्ट्री शिकवलेलं आहे, मला फक्त मी त्यावेळेस फक्त बोर्डच घ्यायचो. एकदम एक्सलंट बिलकुल. तर तुम्हाला तोही डेफिनेटली सरांचा सपोर्ट आपल्याला मिळणारच आहे. कालच माझं सरांसोबत बोलणं झालं. सरांनी मला प्रॉमिस केलं की तुम्हाला कधीही बोलावं, मी यायला तयार आहे. बरोबर आहे. तर तुम्ही तुमचे जर काही सिनियर अगोदर होऊन गेलेले जे स्टुडंट आहेत ओळखीचे असतील की जे एस के देशमुख सरांकडे शिकले, तुम्ही त्यांना आवर्जून एकदा विचारा की व्हॉट अबाउट सर. बरं, फक्त त्यांच्या पिरियडमध्ये ना आपलं पूर्ण लक्ष पाहिजे, त्यांच्या काय सगळ्याच पिरियडमध्ये आपलं लक्ष पाहिजे, माझ्याही पिरियडमध्ये पाहिजे. ओके. त्या सरचं लेक्चर कधी मिस नाही करायचं. तुम्हाला सांगायचं जर तुम्ही ते मिस केलं गोल्डन अपॉर्च्युनिटी तुमच्या हातातून चालली ते. त्या सरचं लेक्चर मिसच नाही व्हायला पाहिजे. स्पेशली डिफिकल्टी सेशन जे असते दॅट शुड नॉट बी मिसेबल. म्हणजे ते जर तुमचं मिस झालं डिफिकल्टी सेशन, ते जर तुम्ही स्किप केलं नाही बा मला या पेपरातलं सर्व येते मी तिथे जाऊन काय करू, नाही. कारण की सर अशा अशा गोष्टी सांगतात त्या प्रॉब्लेमहून दुसरं प्रॉब्लेम सर आपल्याला तयार करून सांगतात. ते लय हेल्पफुल असते ना. डिफिकल्टी सेशन अटेंडच करायला पाहिजे. आणि अतिशहाणेपणा करून काही होत नाही है ना सर. हां, बिलकुलच. कारण की मी प्रत्येक डिफिकल्टी सेशन लावतो. इथं जेवढे डिफिकल्टी सेशन झाले ते प्रत्येक डिफिकल्टी सेशन लावतो आणि त्याची मला लय सारी हेल्पही झाली. म्हणजे 12th बोर्डमध्ये समजा 82% आले आणि माझ्या फ्रेंड सर्कलमध्ये एवढे कोणालाच नाही आहेत. जनरल सायन्सवाल्याचे सगळे 75च्या खाली आहेत, मी एकटाच 80च्या वरती आहे. जनरल सायन्स हा एकटा 80च्या वर आहे आणि ते व्होकेशनल सायन्सवाली 80च्या खाली आहेत. पण एक गोष्ट बोलला हा की काय शब्द वापरला की एक्स्ट्रा शहाणपण वगैरे काहीतरी बोलला, काय होतं, जास्त शहाणपण. तर नाही, खरंच आहे. मग कोणाला काय वाटतं ते तर झालंच आहे आपलं, कशाला थांबायचं. देशमुख सर येऊन राहिले, आपलं तर शिकवलेलंच आहे, कशाला थांबायचं. तांदळे सरांचं डिफिकल्टी सेशनच आहे, काय पेपर आणला नाही आणला असं नाही करायचं. जर तुम्ही ना लहान आमची तुम्ही मुलं आहात असं समजा, बरोबर आहे. आम्ही जसं सांगतो तुम्हाला तसं ऐका, तुमच्या जीवनाचं सोनं होणार. ओके. जसं याचा रिझल्ट आला, तुमच्याही बॅचमध्ये अनेकांचा रिझल्ट येणार. तुम्ही फक्त स्वप्न पहा, बरोबर आहे, एफर्ट्स करा, जसं सांगतो तसं वागा, बरोबर बरोबर आहे. तुम्हाला कोणीही थांबू शकणार नाही तुमचं स्वप्न अचीव करण्यापासून. कुठे काहीच जायची गरज नाही, बरोबर आहे. आमच्या सिस्टीमवर ट्रस्ट ठेवा. आम्ही जे करून घेतो, मी जे सगळ्यांची सिस्टीम लावलेली आहे, लायब्ररी तुमच्यासाठी करून ठेवलेली आहे, एकाच ठिकाणी क्लासेस करून ठेवलेले आहे, फॅकल्टीज पण कधी अन्याय होणार आहे. अकोटमधला सगळ्यात बेस्ट जे आहे तेच तुम्हाला देण्याचा प्रयत्न करू, सगळ्यात बेस्ट. आणि केमिस्ट्रीमध्ये देशमुख सरांची भर पडणार आहे, त्यामुळे आणखी तुम्हाला फायदाच होणार आहे. तुम्ही जर विचारलं कोणाला तर तुम्हाला खूप फायदा होईल. आता तुमच्या क्वेरीज विचारा, काही तुम्हाला जे क्वेश्चन्स विचारायचे असतील. आहेत काय कोणाले? अरे विचारा मित्र. बुक्स फिजिक्स तिन्ही सब्जेक्टचे ना, 4ही सब्जेक्टचे. तर बुक्सचा सरच तुम्हाला रेकमेंड करू शकतात. मग तरी मी पण सांगून देतो, मी फिजिक्ससाठी एररलेस रिकमेंड केली होती. समजा एररलेस वापरली होती फिजिक्ससाठी. केमिस्ट्रीसाठी पण एररलेसच होती आणि फिंगर टिप्स. केमिस्ट्रीसाठी बायोलॉजी मी ऑनलाईन केलं. समजा MCQ जे आहे ते netprep.com नावाची वेबसाईट आहे, मी तिथून ऑनलाईन प्रॅक्टिस केलं. कारण की त्या मी MCQ प्रॅक्टिस ऑनलाईन केली. ऑनलाईनमध्ये समजा ऑनलाईन क्लासेस तर मी केलेच नाही, फक्त घेऊन ठेवले, टेस्ट सिरीज घेऊन ठेवली, बस टेस्ट सिरीज दिली, बाकी तर काही नाही. हा एक महत्वाचं लक्ष दे. पुढे आता आपले जे विरोधक आहेत ते म्हणतील त्यांनी ऑनलाईन केलं होतं, असं तसं लागलं होतं मध्ये. त्यांनी ऑनलाईन क्लास नाही केला, फक्त ना टेस्ट सिरीज. मीच त्याला सजेस्ट केलं होतं की बिलकुल ऑनलाईन टेस्ट सिरीज कर. कारण की आपण आपल्या अँगलने काढतो, बाहेरचे टीचर ज्या अँगलने पेपर काढतात ते तुम्हाला माहित असलं पाहिजे. ओके. आणि बाहेरचे एक अजून सांगतो, फिजिक्सवाल्याचे मी टेस्ट सिरीज घेतली होती यावर्षी. आणि ते समजा 13 मॉक टेस्ट होते. ते 13 मॉक टेस्टमध्ये मला एकाही टेस्टमध्ये 500च्या वरती मार्क्स नव्हते.
माझा ॲव्हरेज स्कोअर 475 होता त्या टेस्टमध्ये. मी तेव्हा एवढा डिमोटिवेट झालो, नाही बा आता तर 600 होतच नाही बिलकुल. मग सरांनी विचारलं, सराला पेपर दाखवला मी. सर म्हणत हा लय वरच्या लेवलचा पेपर आहे, हा म्हणजे एवढा हार्ड येत नाही. मग मला वाटलं हा वगैरे एवढा हार्ड येतच नसेल. मग सरने आम्हाला प्रॅक्टिसले नीट 2021चा पेपर दिला. त्यात माझा फर्स्ट टाइम स्कोर आला होता 624. मग मला वाटलं नाही गड्या आता काही होऊ शकते. तेव्हापासून कॉन्फिडन्स झाला की नाही आता होतेच बा काहीतरी. आणि राहिली गोष्ट मॅथमॅटिक्सची, जर तुम्ही CET करत असाल तर तुम्हाला प्रज्ञाची बुक एक नंबर आहे, आणि JEE करसाल तर मार्वलची बुक चांगली आहे. दोन्ही बुक करू शकता रिकमेंड. प्रज्ञा पहिले सॉल्व्ह करून घ्यायची, प्रज्ञाला सोपी आहेत, मग नंतर मार्वल रिकमेंड करायची. प्रज्ञा लवकर सॉल्व्ह होते म्हणा, तसं काही नाही. बायोलॉजी तर ऑनलाईनच करायला पुरतं. आणि हा असा स्टुडंट आहे, याचा MBBS लाही नंबर लागत आहे, NIT लाही नंबर लागत आहे. टाळ्या व्हायला पाहिजे त्या MBBS आणि NIT सोबत एकाकडे. आणखी याला विचारायचं चांगला क्वेश्चन आहे. माझ्या संग सेम झालं एकदम. 10चा माझा रिझल्ट लागला, 98% होते. एक नंबर एकदम हवेत होतो मी. आता काही करायची गरज नाही, एकदम बिंदास 2 महिने फुल एन्जॉय करायला, काहीच नाही. अभ्यासात पुस्तक दिले फेकून इकडे तिकडे. मग घरचे म्हणत मग पुढे काय करायचं आहे. म्हटलं काही नाही, जे असेल ते पाहू आता. मग जनरल सायन्स घेतलं. तसंच घेतलं की बा सर्व म्हणत जनरल सायन्समधून काही पण घेता येते मग पुढे, म्हणून जनरल सायन्स घेऊन घेतलं. पण त्यावेळेस एवढं समजत नव्हतं ना, आपल्याला 10 नंतर काही एवढं नॉलेज नसते. तो जो राहिलेला 3 महिन्याची म्हणते ना सुट्टी, 1 महिना एन्जॉय करायचा, पण 2 महिने जे त्याच्यावर रिसर्च करायची की नाही आपल्याला 11 नंतर काय म्हणजे 10 नंतर काय काय करायचं आहे. आपण ते करत नाही, ते करायला पाहिजे. आपण सध्या तुमच्याजवळ टाईम आहे. तुम्ही अजून जर समजा काही घेतलं नसेल तर तुमच्याजवळ आहे टाईम, तेव्हा तुम्ही ॲनालाइज करा की बा नाही आपल्याला एवढे मार्क्स आहेत, आपल्याला काय घ्यायला पाहिजे, आपल्याला काय नाही घ्यायला पाहिजे. ते तुमच्यावर डिपेंड आहे. कारण मी तसं तर बिलकुल नाही केलं. मला एवढं भारी गेलं मग पुढे, पण तर चांगला स्कोर आला. मला तर हे घ्यायचं होतं कॉमर्स, पण मी इकडे झालो. मग ते जाऊ दे आता. म्हणजे तो कन्फ्यूज होता. कॉमर्सचे घ्यायचं होतं, जनरल सायन्सचे घ्यायचं, त्याला इंजिनिअरिंगलाही जायचं होतं, आणि आता तो मग सर्वच करायचं होतं. 11 झालं की नाही, मी सर्वच करायचं होतं मला. मग एकदम काय, पण त्यांनी करून दाखवलं. आज सध्या तो असं स्टुडंट आहे की ज्याचा NITला नंबर लागून राहिला आणि MBBSला लागून राहिला. तुम्ही विचार करा. दोन्ही डायरेक्शन चांगल्या कॉलेजमध्ये नंबर लागते म्हणजे. आणि याची NITला तिची रँक आहे JEE मेन मधली ती 3000पेक्षा कमी आहे. AIR रँक इन ओपन. OBC मध्ये आहे हा, पण याला OBCचं त्याने काही बेनिफिट घेतलेलं नाही आहे. त्याने सगळे अप्लाय केलेले आहेत ओपन मध्ये. आणि JEE मेन्समध्ये 3000च्या कमी रँक म्हणजे लय कमी रँक झाली. समजा आपण लय टॉपमध्ये गेलो, 3000 म्हणजे लय हे झालं, प्राऊड फील सारखं झालं. ते मेन्समध्ये JEE ते आफोडातून गेलो म्हणजे लय खतरनाक. आणि यांचे जे अकोल्याला मित्र आहेत त्यांचे त्यांचे पर्सेंटाईल व्हॉट अबाउट जर पर्सेंटाईल इन JEE. माझ्या समजा इन माय स्कूल देर वॉज 4-5 स्टुडंट जे की समजा माझ्या हुशार होते समजा एक नंबर. त्यांचा फर्स्ट रँक 1 to 5th रँक म्हणजे टॉप 5 मध्ये ते असतच समजा ऑलवेज. तर त्यांचं एकाचंही पर्सेंटाईल 75%च्या वरती नाही. हायेस्ट त्यांचं 75. त्याचं एकाचे त्यांचं 75पेक्षा जास्त नाही. मोठमोठ्या क्लासेसमध्ये 1.5 लाख रुपये फीज, राहण्याचा खर्च, रविवारी आई वडील दोघं भेटायला, बरोबर आहे, कार घेऊन, भाड्याने कार करून, आणि 5-6 लाख रुपयाला चुना लागला असेल, आणि पर्सेंटाईल 75पेक्षा जास्त नाही. काही काही ते ॲडव्हान्सला क्वालिफाय झाले नाही. आपल्याकडले इतके विद्यार्थी आमच्या बॅचचे ॲडव्हान्सला क्वालिफाय झाले. काहींनी ऐकले म्हणून नाही, म्हणून नाही तर ते MBBSलाही ॲडव्हान्सलाही क्वालिफाय झाले असते. तर त्यांना 75 नाही. याचे फिजिक्समध्ये 99.71 पर्सेंटाईल, केमिस्ट्रीमध्ये 99.33 पर्सेंटाईल. विचार करा तुम्ही. म्हणजे मनावर जर तुम्ही घ्याल आणि प्रॉपर सिस्टीम सांगतोय तसं ऐकाल, बरोबर अभ्यास कराल, क्लासेस बरोबर लावाल, लायब्ररीचा उपयोग घ्याल, टाईम वेस्ट नाही करणार, तुम्ही पण उद्या या ठिकाणी असलं पाहिजे असं मला वाटतं. आणखी काय मी सांगतो सर. आता समजा तर मागच्या वर्षी प्रणवी महाले नावाची मुलगी होती, ठीक आहे. तर ते इथं या स्टेजवर आलते आणि ते आम्हाला सांगून राहिले, जसं मी आता सांगून राहिलो. मी तिथं बसलो होतो, बिलकुल तिथंच बसलो होतो मी. तू बसला तिथं. आणि मला तेव्हा वाटलं की नाही बा आपल्याला या स्टेजवर जायचं आहे एका दिवशी तरी. आणि ते स्वप्न आज माझ्या बरोबर आहे की मी आलो इथं. ओके. मला पण नव्हतं आठवलं. मागच्या वर्षी आमच्या कॅप्सूल बॅचचा टॉपर होता. 99.50 काहीतरी होतं पर्सेंटाईल. 99.50 पर्सेंटाईल प्रणवी मोहल्ले. तुम्ही जर ते बॅनर दिलं असेल त्याच्यामध्ये एक नाव टाकलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण फक्त 99% पर्सेंटाईलच्या वरचेच स्टुडंट टाकलेलं आहे. आमच्या कॅप्सूल बॅचची विद्यार्थिनी.
आणि तिला जसं तुम्हाला याला बोलवलं तसं मी त्या क्लासमध्ये बोलवलं होतं. बघा त्याचा इम्पॅक्ट. त्यावेळेस त्याला वाटलं होतं की पुढच्या वर्षी आपण इथे असलं पाहिजे, आणि त्याने ते स्वप्न पूर्ण केलं ना आज तो इथे आहे. आपलं डिवोशन पाहिजे त्या गोष्टीसाठी, आपण एकदम फुल त्याच्यात घुसलोच पाहिजे, नाही मला हे पाहिजे ते पाहिजे. तर दुसरी गोष्ट म्हणजे डिस्ट्रॅक्शन म्हणता ना तुम्ही. सध्या तुम्हाला नसेल समजा काही, पण 11च्या मीटमध्ये तुम्हाला डिस्ट्रॅक्शन नावाची गोष्ट फील होणार. तर मी एक प्रश्न विचारतो, इंस्टाग्राम अकाउंट कोणाकोणाचं आहे? सारेचंच आहे, सारेचंच आहे, सारेच आहे ना, आहे ना, सर्वांचंच आहे ना. सर्वांचंच आहे, सांगत नाही ते आहे ना. माझं 2 वर्ष इंस्टाग्राम पण अकाउंट नाही, असं नव्हतं. नाही विचारायचं, कोणाचं नाही आहे असं विचारायचं. कोणाचं नाही आहे, परत होते ते सांगा. अरे वा, ओके, व्हेरी गुड. तर सांगा पुढे करणार. तर इंस्टाग्राम, फेसबुक, सोशल मीडिया जे आहे ते फक्त कामाच्या वस्तू पायासाठी आहेत. रिकाम्या गोष्टी समजा पायासाठी बिलकुल तर नाही आहे. कारण की माझ्यासोबतचे होते हुशार विद्यार्थी होते याच बॅचमध्ये, त्यांचं मी पाहिलं इंस्टाग्राम, एकदा मी चेक केलं, बापरे बाप किती खतरनाक, यातलं डेंजरस काम आहे रे बा यायचं. तेव्हापासून मला समजलं नाही गळ्या दीज आर द डिस्ट्रॅक्शन. आणि त्या डिस्ट्रॅक्शनमुळे आपण समजा आपल्या जी लाईन आहे, समजा आपण अभ्यासाची लाईन आहे, आपण त्याच्यापासून भटकतो. असंही नाही, ज्याचं इंस्टाग्राम अकाउंट आहे ते समजा साधारण वापरलंच चालते, पण एकदमच नाही व आता मोबाईल घेतो मी अभ्यास केला 2 घंटे 4 घंटे इंस्टाग्राम पाहून राहिले, दॅट इज नॉट फेअर. तुम्हाला अभ्यास करावा लागेल, आणि मेन म्हणजे तुमच्या मनात ते राहिलं पाहिजे, नाही गड्या आपण टाइम वेस्ट करू राहिलो, तुम्हाला समजलं पाहिजे नाही गड्या आपण जास्त वेळ दिला आहे, आपण इथं आपल्याला आता अभ्यास करायला पाहिजे. आणि जर तुमचं मन असेल की नाही बा मला आता MBBSला जायचं आहे, नाही मला इंजिनिअरिंगला जायचं आहे, मला हे करायचं आहे, मला ते करायचं आहे, डिस्ट्रॅक्शन नावाची गोष्ट तुमच्या याच्यात संपर्कात येणारच नाही. तुमचा ते टाइम वेस्ट होणार, तुम्हाला समजेल नाही आपला टाइम ते वेस्ट होऊन राहिला, आपल्याला अभ्यास करायला पाहिजे, आपल्याला इथून निघून जायला, तुम्ही निघसान तिथून. आणि ते मेन गोष्ट आहे, तुमच्या जर मनावर एकदा प्रभाव झाला, तुम्ही त्याच्या डिवोट जर झाले, समजा डिवोशन जर तुम्ही दिलं, तेव्हा कुठे तुमचं जे गोल आहे ते तुम्हाला समजा अचीव होणार, नाही तर नाही होणार. कारण की डिवोशनचा एक मोठा पार्ट असते तुमच्या याच्यात समजा 2 वर्षाच्या कालावधीत. आणि आमचं ह्या गोष्टीवर लक्ष असते. तुमचे डोळे जे आहेत ना आमच्यासोबत बोलता की तुम्ही डायव्हर्टेड आहेत की नाही, तुम्हाला कळत नाही, आम्हाला कळते. त्यावेळेस तुम्ही आमचे मुलंच आहात. आम्ही तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो की बेटा बेटी, की जरा रोग लागून राहिला तुम्हाला है ना, तर तुम्ही करिअरकडे आपल्या गोष्टीकडे नॅचरल आहे, पण गोष्टीकडे लक्ष द्या. बरोबर. त्यावेळेस ह्यांनी ऐकलं, याला मी अगोदरपासून सांग, याच्यावर तर माझं लक्षच होतं, बेटा करे रोग सुरू होऊन राहिला काय, काही लक्षण दिसतात का, आम्ही चेक करत राहायचो. कारण ती एक गोष्ट आहे की जी तुम्हाला बिलकुल पार बुडवून टाकते. तर ज्यांनी माझं बोलणं, सुनताताईचं बोलणं पॉझिटिव्ह घेतलं, तर त्यांचे खूप चांगले रिझल्ट मिळाले. मलाच का म्हणतं, मी का अशी दिसतो का, मी का असा दिसतो का, घेत जा तुला तिकडे मर. बरोबर आहे. पण आता रिझल्ट पहा तर अरे यार, मला इतकं पश्चाताप होते की तुमची लायकी MBBSला जाण्याची, आणि तुम्ही फालतू गोष्टीसाठी गमावलं. बरं, मिळवलं काय, काहीच नाही. असं नाही की वाईट होते म्हणून, काहीच नाही, पण काय की तुम्ही अपॉर्च्युनिटी घालवली. आता रिपीट करताना जमलं तर जमलं, नाही तर नाही जमलं. पण त्यावेळेस जर बोलणं ऐकलं असतं, आमचं म्हणा, पालकांचं म्हणा तुमच्या, बरोबर आहे, तुमचे पालक बोलतात ना, तुम्हाला खूप रुतते नाही काय, मलाच का म्हणते तू आई, मी का तुला असं का तसं का, अभ्यास करायला म्हटलं तर आपल्याला आवडत नाही, आवडते का नाही, आपल्याला वाटते त्याचे पालक पाहणं काहीच म्हणत नाही, तो मस्त एन्जॉय करून राहिला, आणि तुम्ही आहे आमचे पालक, तुम्ही आम्हाला म्हणतच राहता, आम्ही पण तुमच्या नजरेत एनिमी, बरोबर आहे, विलन असे दिसणार तुम्हाला काही दिवसानंतर. काही जण असे असतील धनधड विलन आहे, विलन, बरोबर आहे, सुनीता मॅडम विलन, बरोबर आहे. पण नाही, आम्ही अशा अँगलनी करून ते पण गोष्ट सांगण्याचा प्रयत्न करू, आम्ही तुम्हाला ट्रॅकवर ठेवायचा प्रयत्न करू, पण निवडणं तुमच्या हाती असेल. तुम्ही पॅरेंट्स म्हणून ऐकलं तर तुम्ही चांगले राहणार, तुम्ही नाही ऐकलं तर मग जे यावर्षी ज्यांचं MBBS गेलं, काहींचं कॅप्सूल बॅच न लावल्यामुळे गेलं, त्यावेळेस नाही ऐकलं, बरं ते सोडा. नंतर काही कॅप्सूल बॅच लावली पण पुढे नाही ऐकलं, म्हटलं फोन, मी काहींना सजेशन केलं, तुम्हाला फोनचा रोग लागला रे भाऊ, मग ते फोनमध्ये काय करतायच्या डिटेलमध्ये नाही गेलो मी, व्हॉट्सअपमध्ये घालवता की इंस्टाग्रामवर घालवता की कशावर, फोनचा रोग लागलेला, फोन ठेवून द्या. आणि काही जणांनी 2 दिवस 3 दिवस ठेवून पाहिला, त्यांच्यात इम्प्रूव्हमेंट झाली, बरोबर, परत त्यांना तोच रोग लागला, परत आम्ही इंजेक्शन द्यायला गेलो. पण नंतर कसं आहे, स्टेरॉइड किती द्या तुम्ही, औषधं किती द्या, एका पिरियड नंतर औषधाचा परिणाम होणं थांबून जाते, मग औषध काही कामाला पडत नाही. म्हणून स्वतःवर लक्ष असणं खूप आवश्यक आहे. औषध आहे आमच्याकडे, देण्याचा प्रयत्न करणार, सर्व डॉक्टरांकडे असते, बरोबर आहे, पण सगळ्या पेशंटला लागते का, नाही. म्हणून आपण असे पेशंट असले पाहिजे की आपल्याला पटकन औषध लागली पाहिजे, मग ते तुमच्या पालकांनी दिलेली असो की आम्ही दिलेली असो.
समजून राहील ना? म्हणजे खरोखरच्या गोड्या औषध नाही देणार आम्ही तुम्हाला. काय म्हणून राहिलं समजून राहिलं असेल तुम्हाला. अभ्यासाचं असो की बाकी गोष्टी असो. दुसऱ्या गोष्टीचे मोटिवेशन सर एक नंबर देतात आणि सर मनामनात मोटिवेशन देत राहतात, जेणेकरून आपला जो पॅशन आहे तो असं कॉन्स्टंट राहते, नाही आपल्याला करायचं आहे म्हणून. त्याचाही खूप मोठा समजा पार्ट झाला की म्हणजे सर प्रत्येक पिरियडमध्ये आम्हाला सांगत आहेत. खूप म्हणजे एकदम असं एवढं मोटिवेट करून देत आहेत की नाही आता मला तर असं वाटतं नाही आपलं झालंच पाहिजे, आता आपण म्हणजे डबल न मी त्याच्यात म्हणजे समजा करत जाऊ की नाही आता तर झालंच पाहिजे आपलं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी एकतरी तुम्हाला माझं सजेशन सांगतो, इंडिव्हिज्युअल बॅचेस जे आहेत ते जरा सांभाळून पाहिजे, कारण की इंडिव्हिज्युअल बॅचेसमध्ये लय म्हणजे खूप साऱ्या मुलांचं लॉस होते. माझ्या संग होते समजा 1-2 मुलं होते एकदम टॉप लेवलचे होते, पण इंडिव्हिज्युअल बॅचेस लावले होते त्यांनी. नाही तो इंडिव्हिज्युअल बॅचेसमध्ये थोडंसं तरी इकडे तिकडे होते माझ्या समजले समजा एकदम टॉप लेवलचे. ते इंडिव्हिज्युअल बॅचेस त्यांचा स्कोर कमी आला आणि ते जर इथं कॅप्सूल बॅचले असते की नाही त्याचं झालं असतं MBBS झालं असतं. त्याचं नाव नाही घेत मी, पण तो पोट्टा MBBS ला जाणारा होता, त्यांना इंडिव्हिज्युअल बॅचेस लावून त्याचं सारा पाण्यात गेला. म्हणत आहे खूप चांगला विद्यार्थी, खूप त्याला समजावलं सुरुवातीला, पण नाही समजलं त्याला. जसं तुम्हाला आम्ही समजावण्याचा प्रयत्न करतो. त्याला वाटते सर आपल्या क्लाससाठीच म्हणून राहिले, पण रिअली क्लाससाठी रिझल्टसाठी होतं. असं वाटतं की हा रिझल्ट देईल आपल्याला. आता जर तुम्ही समजून घेसाल की नाही तुम्हाला 12th मध्ये बिलकुल प्रॉब्लेम नाही येणार. जर तुम्ही आतापासून इंडिव्हिज्युअल बॅचेस लावल्या तर तुमचं कुठेतरी डगमग गाडी होणार भाई. समजा पटरीच्या खाली तुमची ट्रेन उतरू शकते. कॅप्सूल बॅच मध्ये खूप जणांची उतरलेली आहे. काय सांगायचं तुम्हाला, पटरीवर लावले की उतरलीच आहे, पटरीवर लावली की उतरलीच आहे, शेवटी ऍक्सिडेंट होऊनच. आमच्या बॅच मध्ये इंडियामध्ये ट्रेन जास्त उतरून राहिल्या. ऍक्सिडेंटही खूप होत आहेत. आता आमच्या बॅचमध्ये 1 नंबर ब्रिलियंट विद्यार्थी बिलकुल MBBS नंबर, तो फर्स्ट टाइम आमच्या बॅचमध्ये आलता. नॉट आलता, आलती. ती आमच्या बॅचमध्ये आलती तर तिचा सगळ्यात जास्त स्कोर, मी तेव्हा ॲव्हरेज स्टुडंट होतो, मला तिचा स्कोर पण वाटलं नाही गड्या आपण लय पाण्यात आहोत. मग मला समजलं ना एवढे सारे हुशार विद्यार्थी आहेत आपण तर कुठेच नाही. आणि ते इथंच कॉम्पिटिशन होती, ऑल इंडिया कॉम्पिटिशन म्हणजे किती हुशार पोट्टे असतील. मग तेव्हा मला समजलं नाही गड्या आपल्याला काहीतरी करायला पाहिजे. मग सरची सल्ला घेतली, सर मला आता करायचं आहे. सरनं मग एकदम फोकस करून एकदम जे मला डिफिकल्ट आहे मी सरले विचारायचो, भीत नाही जात मी सरले एकदम. भेलाचं काहीच कारण नाही, तुम्हाला भेलाचं काही कारण नाही. भेला तर मेला समजा अभ्यासाच्या बाबतीत. मी पण भेट जा सर तुम्हाला पहिले 11वीत आलतो तेव्हा. मला वाटतं सरला गरम स्वभावाचे आहेत असं तसं. मी एकदा बोलून पाहिलं, एकदा डिफिकल्टी, सर तेव्हा एवढे फ्रेंडली बोलले, मग मला तेव्हा समजलं नाही गड्या. गरम वाटतं का तुम्हाला? काय विचार काय माझं फेस रिडिंग आहे की काय? कोणी मला भेटते ना की सर मैं आपसे बात करने वाली थी लेकिन मुझे लगता था आप बहुत गरम है, पोरं भेटतात मला वाटते तुम्ही गरमच आहात. मला समजून नाही राहिलं मी काय दुरुस्ती करायला पाहिजे. काहीतरी आहे पण मी पण दुरुस्त करायला पाहिजे, पण मी लक्ष ठेवलं आता एवढेच की गरम वाटणार नाही तुम्हाला. ऍक्च्युली नाहीच आहे, बरोबर आहे. काही असेल अपिअरन्स माझं ज्यामुळे तुम्हाला तसं वाटत असेल. एकदा तरी बोलून पाहतो, रिकामे डाऊट असला तरी सर समोर बोलून पहा, सर एकदम फ्रेंडली आहेत, असं काही नाही किंवा तुम्हाला खाऊनच टाकतील डायरेक्ट असं तसं नाही. दॅट इज नॉट, त्यातलं नाही आहे, पण फ्रेंडली आहेत खूप. टीचर्स लोक सर्व एकदम फ्रेंडली आहेत. PCB फिजिक्स केमिस्ट्री बायो ऑल्सो मॅथमॅटिक्स सारे टीचरने 1 नंबर, म्हणजे कॉपरेशन खूप चांगलं आहे. आपण एखाद्या टीचरपाशी जातो, आता समजा मी 10th मधली गोष्ट सांगतो तर मला काही समजे नाही त्याचं सायन्समधलं, मॅडम मला हे सांगा बरं, तुमको क्यों नहीं समजता, तुम जाओ बरं इधर से, मेरा भेजा मत खाओ. मला हाकलून देत जायते मॅडम. मला एवढा राग येत जायचा मॅडमचा. तर तुम्हाला मी विचारायला येऊन राहिलो चांगल्या मुलांना, तुम्हाला सांगायला पाहिजे की नाही, मला नाही तू चालला जायतून. मला ते तेव्हापासून मला असं टीचरसमोर बोलायला हे वाटे. पण सरनं एवढे फ्रेंडली बोलत जात की सर, मग तेव्हापासून मी प्रत्येक डिफिकल्टी विचारू. आणि समजा मी एक नाही सरने हमेशा दिसत जा कोणा सरपाशी असो की नाही सर, मी मला जिथपर्यंत समजत नाही मी सरचा पिच्चच नाही सोडत जा. नाही मला सांगा सर, ते सरचं मॅट डोसं मॅट झालं चालते, पण मला ते समजून पाहिजे. असं 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 करा तुम्ही. तुमचं डिवोशन जर असलं तर तुमचं होते, बिलकुल होते, 100% होते. तुमचं जर मनच नसेल नाही बा लोटलाट करतो मी, झालं मग होतच नाही. मग ते झालं म्हणजे तर डेंजरच काम आहे. झालं तर झालं, पाहू पुढे पाहू, बरोबर आहे. आमचे टीचरही तसे असतात, अकोटमध्ये टेस्ट घेऊ पुढे घेऊ, आता काय लय राहिलं बरोबर, असं करता 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 बरोबर आहे. एक्झाम जवळ आली पण टेस्ट काही झाल्या नाहीत, बरोबर आहे. असं करण्यात काही अर्थ नाही. आपल्याकडे असं नाही आहे.
ठीक आहे. तर मला असं वाटतं, मला तर खूप सेन्सिटिव्ह आहे मी याच्या बाबतीत, की तुमचं माझ्याकडून नुकसान नाही झालं पाहिजे. पैशासाठी तर नाहीच नाही रे बाबा कोणाचं नुकसान. बरोबर, पैसा आहे, आज आहे उद्या नाही आहे, बरोबर आहे. पण त्याच्यासाठी तर बिलकुलच नाही. त्यासाठी येतं नुकसान म्हणजे विद्यार्थ्यांचं नुकसान करणं म्हणजे काय. आणि माझ्याकडे जेही आहे ते सगळं तुमचं आहे. ही लायब्ररी आहे, ह्या क्लास आहे, हे सगळं विद्यार्थ्यांचं आहे. आपलं काही नाही याच्यामध्ये, सगळं अकोटच्याच लोकांचं आहे, तुमच्याच पैशामधून तयार झालेलं आहे. पण चला, मला या अकोटने खूप काही दिलं, याच्यासारखे विद्यार्थी दिले खूप सारे. अजून एक माझा एक विद्यार्थी आहे, तो MD झालेला आहे, शशांक राडे. आणि अशी एक सिच्युएशन होती शिवा, की दांदडे सर म्हणजे एकदम बदनाम व्यक्तिमत्व होतं, किंवा त्यांच्याकडे सगळे म्हणायचे तिकडे कुठे चालला, लाईफ खराब करायचा आहे. मला एक विद्यार्थी भेटला, शशांक राडे है ना, तो म्हणे दुनिया इकडची तिकडे झाली तरी चालेल, बरोबर आहे, पण मी सरांना नाही सोडत. पहिल्या अटेम्प्टमध्ये अकोटमध्ये राहून MBBS ला पहिल्या अटेम्प्टमध्ये त्याचे जे मित्र होते चांगल्या चांगल्या घरातले, बरोबर आहे, त्यांचं MBBS फिजिक्समुळेच गेलं. त्यावेळेस मी इंडिव्हिज्युअल बॅच घ्यायचं, बरोबर आहे. आणि हा जो MBBS ला पहिल्या अटेम्प्टमध्ये लागला, हा फिजिक्समुळेच लागला. एखाद दिवशी आपण त्यालाही बनवू. तो पण खूप चांगला वक्ता आहे. आता खूप मोठं हॉस्पिटल त्यांनी टाकलं. अगोदर इंटरनॅशनल लेवलला त्यांनी काम केलं, तर खूप चांगल्या विद्यार्थ्यांना शिकवलेलं आहे. मला वाटतं मी ज्या लेवलचं मी तुम्हाला शिकू शकतो ना, आणखी एक पहा, मी एक क्रेडिट मी या विद्यार्थ्यांना देतो. मी तुम्हाला जे ह्या तऱ्हेने शिकवतो ना, तर तुम्ही जर पाहाल तर तुम्हाला यूट्यूब 1000 वेळा पहा तुम्ही यूट्यूब, करे तुम्हाला तो अप्रोच नाही भेटणार. याच्या मागे सगळं जे आहे त्यांनी विचारलेले क्वेश्चन्स आहेत, त्यांनी जे मला डेव्हलप केलं, क्वेश्चन विचारू, बरोबर आहे. शिकवताना तो इम्पॅक्ट, तो एक्स्ट्रॅक्ट माझ्या टीचिंगमध्ये आलेला आहे. ज्यावेळेस तुम्ही आता क्वेश्चन फेस कराल ना, तुम्हाला समजेल. चला, ऑनलाईन मध्ये एवढं लॉजिक डेव्हलप होत नाही जसं ऑफलाईन मध्ये होते, आणि ते खरं आहे. समजा तुम्हाला सांगतो, आता म्हणजे माझ्या स्कूलमध्ये होता खूप चांगला, म्हणजे टॉप 1चा विद्यार्थी. 5वी पासून ते 10वी पर्यंत त्याची रँक 1 होती, 99% इन 10th मध्ये. तो गेला पाध्ये सरपाशी अकोल्याला. आता त्याला JEE 65% आहेत, पुरा फुल पाण्यात आहे. त्यानं फोकस नाही केला, दॅट इज. आणि त्याने ऑनलाईन केलं मधामधात. त्याच्यामुळे त्याचं लॉजिक आहे पूर्ण कोलॅप्स होऊन जाते. पण तुम्ही मधामध्ये ते म्हणसान मी ऑनलाईन करतो, तुम्ही पाण्यातच गेले मग. कारण की ऑफलाईन ऑनलाईनचं ते तुम्हाला म्हणजे होत नाही. मी पण ट्राय केलं 10 दिवस, की नाही बा आपला सिलेबस मागं चालू आहे, काही नाही असं तसं. मला वाटतं सिलेबस मागं चालू आहे, पण मग मी ऑनलाईन ट्राय केला की नाही. आता तेव्हा मी समजा बॅच घेतली होती, PWG बॅच घेतली होती 12th ची. तर तेव्हा मी करून बस इकडे झालं म्हणजे 12 लोक आमची इकडे क्लासेस चालू आहेत, आणि 12 ते 3 मग तिकडले मी ऑनलाईन पाहत जा, अभ्यासाला टाईम नाही भेटे. मग तेव्हा त्याच्यात माझा एवढा स्कोर कमी आला होता. सरनं विचारलं होतं का रे काय झालं, तेव्हा काही सांगितलं नाही सरले की सर ऑनलाईन पण कंटिन्यू करत. मग तिथे 1-2 हप्त्यानं मला समजलं नाही गड्या ऑनलाईनमध्ये काही एवढं, आणि मला समजत पण नाही जायचं. मी तर झोपत जाऊ, तिच्या जे लेक्चर आहेत की नाही चालू, त्यात मी झोपून जात जा. मग काही एवढं इम्पॅक्ट खास नाही आला, मी सोडून दिलं ते. मग इथं ट्रस्ट केला. आमचं म्हणजे परीक्षा व्हायचे 1-2 महिन्या पहिले सिलेबस कंप्लीट झाला, आणि त्यानंतर टेस्ट सिरीज एवढ्या बढिया चालू झाल्या इथं की 1 नंबर, म्हणजे त्याच्यात स्कोर चांगला एक दिवस वगैरे. टेस्ट घेतले आम्ही, एक दिवस आड. आणि हा जी गोष्ट सांगून राहिले ना, की एक पॉईंट नोट करून ठेवा, तुमच्याही लाईफमध्ये अशी स्टेज येणार आहे. ऑनलाईन तुम्ही वापरा. कशासाठी माहिती आहे काय, समजा फिजिक्समधला क्वेश्चन आहे, तुम्हाला क्वेश्चन दिला आहे, तुम्हाला आन्सर काढायचा आहे, बरोबर आहे. सर तो उद्या घेणार आहे, तुम्ही लगेच तो क्वेश्चन अर्धा बोलून दाखवा, गुगलवर तुमच्या समोर आन्सर येतील. तेवढ्यासाठी वापरा तुम्ही. टेस्ट सिरीजसाठी तुम्ही वापरू शकता आणखी ॲडिशनल, पण तुम्ही त्याच्यावर बेज नका राहू. उगाच नुकसान होणार आहे. हा म्हणते हा झोपला ऑनलाईनच्या पिरियडमध्ये. काल मी एका ऑनलाईन पिरियडमध्ये होतो, मलाही झोप लागली. एक फेसबुकवर ही कशी करायची वगैरे वगैरे, ते ऑनलाईन क्लास होता. ते ऐकता ऐकता कधी झोप लागली मला माहितच नाही पडलं. ऑनलाईन मध्ये जमतच नाही ना बिलकुल, आपलं मन नाही राहत की समजा एवढं फोकस राहत नाही ऑनलाईन मध्ये. मेन म्हणजे आपण मोबाईलात जर पाहून राहिलो असेल की नाही, 2 मिनिटांना आपल्याला विचार येते सोडणं बे, हे काय पाहून राहिला, उघड आपलं इंस्टाग्राम, उघड आपलं युट्यूब. हे होते खरं, माझ्या संगही व्हायला, कारण की माझं पण तेव्हा होतं, अकाउंट होतं, मी सोडून दिलं ते. मग सर्व 12th मध्ये फुल फोकस एकदम स्टडीवर केला. आणि मध्यामध्ये असं वाटते की समजा 12वीतच होतो मी, डिसेंबर की नोव्हेंबर महिन्यातली गोष्ट आहे. मी ते वाचून मला काहीच नाही समजे, बस असं वाचायपुरतं वाचून राहिलं, माझ्या ब्रेनमध्ये काही नाही, दुसरेच विचारात आपण काही आपल्याला समजून ती स्टेज येते. हे याला म्हणतात, आमच्या मी BEd केलं आहे त्यामुळे सायकोलॉजी एक सब्जेक्ट होता, त्यामध्ये एक ना अशी स्टेज येते. मी एक ग्राफ माझ्या डोळ्यासमोर येत आहे सध्या. तुम्हाला ग्राफ समजतात की नाही माहिती नाही मला, की आपण स्टडी करून राहिलो, अभ्यास होऊन राहिला है ना, ग्राफ बरोबर चालला,
नंतर काय होते, स्टडी करून राहिले पण पुढे जाऊनच नाही राहिले, त्याला पठार अवस्था म्हणतात मराठीमध्ये. म्हणजे तुम्ही करून तर राहिले पण तुम्हाला रिझल्ट नाही भेटून राहिला. बरोबर आहे. ती प्रत्येकाच्या स्टेजमध्ये येते, ते येतेच येते बिलकुल. ते अभ्यास करणाऱ्यांना येते, ते न करणाऱ्यांना नाही येत. बरोबर आहे. तर ती आली की बोलायचं, सांगायचं की सर असं असं माझ्यासोबत होऊन राहिलं, वाचून राहिलं, मला कळूनच नाही राहिलं कुठे आहे. बोलल्याने थोडंसं काही आपण करू, दुसरं चेंजेस करून पाहू, एंटरटेनमेंट थोडंसं करून पाहू. बरोबर, एखादं म्युझिक ऐकून पाहू, काही करून पाहू. बोलल्याने तर अर्धी चालली जाते ती. बरोबर आहे. ती स्टेज तुमच्या लाईफमध्ये येणार, प्रत्येक अभ्यास करणाऱ्या स्टुडंटच्या लाईफमध्ये ती स्टेज येते. मी अनुभवलेली आहे ना. मी BSc फर्स्ट इयरला होतो आणि मला ना काय वाचून राहिलो कळतच नव्हतं. आणि मग माझी आई जास्त शिकलेली नाही आहे, मी तिच्याकडे गेलो, मी गावला. ती म्हणे जसं होईल तसं होईल, बिनधास्त राहा म्हणे तू. म्हणजे जसा बिनधास्त राहायला लागलो मी, मला BScला 92% मार्क्स मिळाले, टॉप मोस्ट युनिव्हर्सिटीमध्ये. बरोबर आहे. म्हणजे परीक्षेच्या 2 महिन्या अगोदर काय कंडिशन होती, काय सिच्युएशन नंतर झाली. तर ह्या सिच्युएशन येतात, हे आपण बोललं पाहिजे पॅरेंट्ससोबत, आमच्यासोबत. बरोबर आहे. आणि काही गोष्टी असतात ना, त्या तुम्ही फालतू ज्या गोष्टी असतात, फ्रेंडसोबत बोलता, काही डायव्हर्शन असतील त्याच्याबद्दल बोलतात, त्याच्यात तेल टाकतात, ते नाक आणखी जास्त लावतात. असं काही होत असेल, जरा आमचा सहारा घ्या, आमच्यासोबत बोला काही, तुम्ही बरोबर ट्रॅकवर राहणार. सर्कलवर पण डिपेंड आहे. फ्रेंड सर्कल बेटा सांभाळून चूज करायचा, कारण की माझ्यासमोर खूप होते. आता मित्र लोक लई डेंजर आहेत, सांगावं नाही वाटत. पण आपण समजा इकडे डिस्ट्रॅक्शन खूप जास्त असते. मग आपले मित्र म्हणतात पायरे पायरे तर इकडे पळून राहिली म्हणतात ना, खरंच म्हणतात ना, कारण की माझ्या संग व्हायला ना. दॅट इज म्हणजे ती फ्रेंड सर्कल, जर तुम्ही 2-3 मित्र असे पकडून द्यायचे नाही भाऊ ते अभ्यास करणारे आहेत, त्याचा खूप सारा प्रभाव होते तुमच्या म्हणजे याच्यावर, की बाबा नाही हाही अभ्यास करणार आहे तर आपण अभ्यास करतो. आणि एक जर तुमच्या ह्याच्यातला समजा अभ्यास करणार नसतं, तर आपण समजा सडेल कांदा, एक कांदा जर सडेल असलं तर सारेच कांदे सोडून टाकतो. बस ते सडेल कांद्यासंग आपल्याला नाही राहायचं. चांगली खूप महत्वाची गोष्ट आहे. नाही तर आम्ही किती एफर्ट्स घ्या, तुम्ही किती एफर्ट्स घ्या, बरोबर आहे, तर ती गोष्ट वेस्ट झाल्याशिवाय राहणार. तर आणखी काही विचारायचं कोणाला या साईडला, तर कोणीच नाही विचारलं का? यस, हे बघा, ते खूप जास्त चालणार. ते आपण आणखी एखाद्या वेळेस विचार, दुसरं काही असेल तर विचारा, ते चालत होत राहते. ते तुमच्यावर आहे, तुम्ही कसा अभ्यास करा. तुमचं जर मन असेल तर तुम्ही आपोआपच तुमचं मॅनेजमेंट होतं. तुमचं मन पाहिजे फक्त. बस बस बस. हे सगळ्यात चांगलं सेंटेन्स मी ऐकलं अभ्यास कसा करायच्या बद्दल. आजपर्यंत माझ्या लाईफ मधलं अभ्यास कसा करायचा याबद्दल ऐकलं. सगळ्यात बेस्ट सेंटेन्स, तुमचं मन पाहिजे फक्त, सगळं व्यवस्थित होतं. बरोबर. हे सगळं मन लावायचं, बिलकुल पूर्ण मन लावायचं, आपले मार्ग आपल्याला सापडतात. बॅलन्स ठेवायचे तिन्ही विषय. बॅलन्स ठेवायचे तिन्ही विषय. एक फिजिक्स करू राहिले तर फिजिक्सच करू राहिले, केमिस्ट्री तर केमिस्ट्री, बायोलॉजी काही जर असे होते बायोलॉजीच करत, बिलकुल बायोलॉजी त्याला बायोलॉजी ते मार्क्स नाही भेटले. क्लासमध्ये तेच करू राहिले तिथे. अधिक काही प्रश्न विचारायचे तर विचारा, मी डबल येणार नाही. आता हा नंबर लागेल. तर थँक्यू व्हेरी मच शिवा, इथे आला आणि आमच्या विनंतीला मान दिला आणि सर्वांना खूप चांगल्या तऱ्हेनं गाईड केलं. आणि असंच आपण वेगवेगळ्या विद्यार्थ्यांना जे सक्सेसफुल झालेले आहेत त्यांना बोलवत राहू. बरोबर आहे. आणि शिकवणं तर दररोज असते. बरोबर आहे. आजचं जे सेशन झालं यामध्ये बहुतेक जण पॉझिटिव्ह आहेत, पण काही चेहरे मला असे वाटतात की त्यांना असं वाटून राहिलं की काय लावलं हे, आम्हाला तुम्ही ट्युशनला बोलवलं आणि हे काय. मेंटॅलिटी असेलही तुमची सध्या, पण ती डेफिनेटली बदलणार आहे. आमच्याबद्दलची काही निगेटिव्ह मानसिकता असते सुरुवातीच्या पिरियडमध्ये. मागच्या वर्षी मी पाहिलं की काही विद्यार्थी होते, त्यांना असं वाटे की सर कमर्शियल वगैरे दृष्टीतून पाहायचे, पण आता ते बिलकुल त्या अँगलने माझ्याकडे पाहत नाहीत, एकदम फ्रेंडली. बरोबर आहे. तर तुमच्या बाबतीतही तेच होणार आहे, मग त्या विद्यार्थिनी असो की विद्यार्थी असो. पण माझा सल्ला जो आहे, माझं एकच राहील की तुमचं आयुष्य जे आहे, तुमचं लाईफ जे आहे ते खूप चांगलं झालं पाहिजे. तुमचे कॅरेक्टर जे तुमचं बनते तेही चांगलं बनलं पाहिजे. मी याला सांगितलं पण ना की आपण अशा तऱ्हेने हे करायचं की कधी पैशाची कमी नाही राहणार जर आपण चांगल्या तऱ्हेने लोकांची सेवा केली तर. लुटण्यात काही अर्थ नाही आहे, लुटणारा कधी सुखी नाही राहत है ना. तर मी त्याला अगोदरपासून सांगून ठेवलेलं आहे. तर माझ्या शिवाला खूप खूप शुभेच्छा. लाईफमध्ये तो MBBS काय त्याच्यापेक्षा मोठ्या ऊंचाई ज्या आहेत लाईफमधल्या तो गाठेल.
आणि माझे भरपूर आशीर्वाद त्याला आहेत आणि त्याच्यासारखे जे एफर्ट्स करतील त्यांनाही आहेत, जे एफर्ट्स नाही करत आहेत त्यांनाही सुधारायला आपण तयार आहे. तुम्ही थोडंसं भेटा, बोला. ज्यांना असं अभ्यासाची भीती वाटत असेल, अभ्यासात मागे राहिले असतील, 10वीचे पर्सेंटेज तुम्ही कमी मिळवले असतील, डझंट मॅटर, काही फरक पडत नाही. फक्त एकच रिक्वेस्ट आहे की याच्यानंतर कोणी जो वक्ता असेल, आम्ही असेल, तर पिरियड अटेंड करताना डोळ्यात डोळे टाकून पहा, म्हणजे पूर्ण डोळ्यामधून तुमच्या माइंडमध्ये जाईल. बरोबर आहे. फक्त पाहताना काय सांगून राहिलो त्याच गोष्टीचा बरोबर विचार करा आणि खूप चांगली डेव्हलपमेंट तुमची होणार आहे. ते फिजिक्स असो, केमिस्ट्री असो, मॅथमॅटिक्स असो की बायोलॉजी असो, तुम्हाला कुठेही कमी ठेवणार नाही. बरोबर आहे. तुमचे एफर्ट्स कमी पडू देऊ नका. आणि आपली जी मेथड आहे सुरुवातीची, आपण हळूहळू डेव्हलप करू. एकदम मोठे घास घेण्याचा आपण प्रयत्न करणार नाही. बरोबर. त्यामुळे अपचन होते, तसं काही आपल्याला करायचं नाही ॲट ए टाइम खूप सारं. बरोबर आहे. पण तुम्हाला एवढं डेव्हलप करणार, एवढं सांगतो की फिजिक्सचा तर एवढा इम्पॅक्ट होणार तुमच्या अदर सब्जेक्टवर. बरोबर आहे. देशमुख सरांनी बोलवलं तर त्यांच्याच बोलण्याचा तुमच्या फिजिक्सवर इम्पॅक्ट होणार. बरोबर आहे. माझं जे काही आहे ना, तर त्याच्यामध्ये खूप मोलाचा वाटा आहे. मी इथे आहे त्यामध्ये काही लोकांचा खूप मोलाचा वाटा आहे. बरोबर आहे. एक आहेत मास्कर सर. मला सगळे लोक रिजेक्ट करायचे. मला मास्कर रिजेक्ट म्हणजे असं नाही रिजेक्ट करायचे, स्टुडंटलाच येऊ देत नव्हते माझ्याकडे. पण मास्कर सरांनी मला सांगितलं, तुम्ही फक्त करत शिवा थोडं इकडे, तुम्ही फक्त करत राहा. बरोबर आहे. पहा एक दिवस तुमचा चांगला येईल. तुम्ही प्रामाणिकपणानं करता, मी पाहून राहिलो होतो. खरंच बा चांगलं